मी पुण्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा अभिनव कला महाविद्यालय जे आहे आपल्या टिळक रोडला पुण्यामध्ये, तिथून मी ग्राफिक डिझायनिंग पासआउट केलं. त्याच्यानंतर जवळजवळ 16 ते 18 वर्ष मी एक डिझाईन हाऊसमध्ये काम केलं. फ्रॉम ज्युनियर आर्टिस्ट टू डायरेक्टर ऑपरेशन असं होतं. खूप छान मस्त क्रिएटिव्ह जर्नी होता. पण समोर 2016 मध्ये खूप एक वेगळी घटना घडली. ती म्हणजे आम्ही कोल्हापूरला जाताना आमच्या फॅमिलीचा एक खूप मोठा कार ऍक्सिडेंट झाला साधारण 2016 नोव्हेंबरमध्ये. आणि त्यामध्ये मी वाचलो त्यातनं. म्हणजे तो ऍक्च्युअल ऍक्सिडेंट खूप इतका मोठा होता की ऍक्च्युअली मी जसं म्हणतो की हार लागणं बाकी होतं. आणि मग त्यानंतर मी थोडं स्पिरिच्युअल गोष्टींकडे वळलो. थोडी बेसिक न्यूमरोलॉजी चेक केली, ऍस्ट्रॉलॉजी चेक केली. आणि न्यूमरोलॉजी म्हणजे काय? खरं तर 1 ते 10 आकड्यामध्ये काय असं गणित लपलेलं आहे, काय अशी जादू आहे की आपल्याला प्रत्येकाला न्यूमरोलॉजीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जसं आपण म्हटलं की आपला जन्म जो होतो, ज्या दिवशी होतो, बरोबर आहे, ती तारीख आपल्याला काहीतरी देऊन जाते. किंवा आपण असं म्हणतो की कदाचित ती आपल्या पास कर्मामुळे सुद्धा आपल्याला आली असते किंवा आपण ती मागून घेतलेली असते. सो त्या न्यूमरोलॉजी मध्ये आहे की बेसिकली अंकशास्त्र. न्यूमरोलॉजी म्हणजे काय? अंक आणि त्याचं शास्त्र. असं नाही की नेम करेक्शन कसं करायचं किंवा एखाद्याचं नाव कसं ठेवायचं. सो जसं पहा आपण लहान असताना आपल्याला एखादा ऍस्ट्रॉलॉजर असतो, ते सांगायचे की बाबा ह्या मुलाचं नाव मूळ अक्षर आहे ते पू आले, बरोबर. पण त्या कलर्स आहेत, तर कलर्स जसे आपण न्यूमरोलॉजी मधनं काढतो तसेच कुंडली मधले 12 भाग आहेत. त्या 12 भागांना वेगवेगळं महत्व दिलंय. याच्यामध्ये आपण सगळे घरी राहतोच, बरोबर आहे. सो ऍक्च्युअल प्रत्येक गृहिणी रांगोळी काढतात सणाला, बरोबर आहे. पण आपल्याला थोडंसं यात बदल करायचा. कारण आपण काय होतं आजकाल मी बघितले बऱ्याचशा एका कोपऱ्यात फक्त रांगोळी असते. सो तसं नाही करायचं. कारण रांगोळी ही काय करते की तुमचा घरामध्ये येणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याची निगेटिव्ह एनर्जी स्टॉप करायचं काम ती रांगोळी करते. नमस्कार मंडळी, मेडिटेशन मंथनमध्ये आज आपल्याकडे एक नवीन पाहुणे आले आहेत. सम्राट सर आपल्याकडे आहेत. सम्राट अलोने जे ग्राफिक डिझायनर आहेत. आणि आज आपण त्यांचा प्रवास जो आहे, जीवनाचा प्रवास, आत्तापर्यंतचा प्रवास हा नक्की ऐकून घेणार आहोत. आणि नवीन गोष्टी उलगडणार आहोत जे स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहे. आणि आत्ताच्या जगण्यामध्ये पण त्या गोष्टी खूप आपल्याला कनेक्ट करतात. तर आपण खरं पहिली सुरुवात आहे ती गुरुवंदनेने करू. आपण गुरूंना स्मरण करूयात सगळ्यांना आणि आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. सर तुम्ही छान काहीतरी सुरुवात करा. एक मस्त वातावरण क्रिएट होईल, एनर्जी छान होईल आणि आपल्या सगळी येस नक्की. ठीक आहे. जय बाबाजी. जय श्रीराम. येस. तर आपण आपल्या छान अशा गप्पांना सुरुवात करूयात. खरं तर तुम्ही तुमची इंट्रोडक्शन करून द्या. तुमचा छान परिचय लोकांना द्या. मी तर देईनच, पण तुम्ही ना एकदम प्रिसाइजली छान असा तुमचा परिचय करा. चला ठीक आहे. मी सम्राट अलोने. मी स्वतः ग्राफिक डिझायनर आहे. त्याचबरोबर मी न्यूमरोलॉजिस्ट आहे, सायंटिफिक लोगो डिझायनर आहे आणि रिस्ट वॉच अनालिस्ट सुद्धा आहे. सो पुढे आपण जसं जाऊ तसं एक आपण सगळ्या पैलूंकडे त्या जाऊयात. खरं तर तुमच्या आयुष्याचा प्रवास हा जितकं मला माहिती आहे तितका एक अप अँड डाऊन्स किंवा त्याला म्हणतो आपण रोलर कोस्टर राईड असा आहे. तर तो उलगडून सांगा. म्हणजे कसं आहे की आपण नॉर्मल आयुष्य जगताना आपण कुठेतरी आपला एक जर्क पॉईंट येतो आणि तिथे आपला जर्नी आहे ना 360 डिग्री चेंज होतो. तर तसा एक पॉईंट तुमच्याही आयुष्यात आला. ते मला खूप आवडेल की कसा तुम्ही म्हणजे एक नॉर्मल लाईफ जगता तुम्ही एक स्पिरिच्युअली कनेक्टेड लाईफ कसं जगायला लागलात किंवा ज्या काही मोडॅलिटीज आता तुम्ही करताय त्याचा एक कुठेतरी एक पॉईंट येतो की आपण ते आपल्या जीवनात आपण घेऊन येतो आणि इम्प्लिमेंट करतो. आणि आपल्याला असं वाटतं की लोकांनाही त्यांच्या जीवनात त्यांनी इम्प्लिमेंट करून एका वेगळ्या लेवलकडे जाणं गरजेचं आहे. आणि ते पण बिझनेसच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आणि आपल्या स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंटसाठी सुद्धा. करेक्ट. सो मी ॲक्च्युअली जसं मगाशी म्हटलं तसं मी ग्राफिक डिझायनर आहे. मी पुण्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा अभिनव कला महाविद्यालय जे आहे आपल्या टिळक रोडला पुण्यामध्ये, तिथून मी ग्राफिक डिझायनिंग पासआउट केलं. त्याच्यानंतर जवळजवळ 16 ते 18 वर्ष मी एक डिझाईन हाऊसमध्ये काम केलं.
फ्रॉम ज्युनियर आर्टिस्ट टू डायरेक्टर ऑपरेशन असं होतं. खूप छान मस्त क्रिएटिव्ह जर्नी होता. आणि त्याच्यामध्ये मग आपल्या पुण्यातले जे काही जवळपासचे जे काही भोसरी MIDC एरिया आहे, नगर MIDC एरिया आहे, चाकण आहे, तिथल्या वेगळ्या वेगळ्या कॉर्पोरेट क्लायंटसाठी ग्राफिक मधलं काम करण्याचं माझा तो पूर्ण छान एक्सपिरियन्स होता. पण समोर 2016 मध्ये खूप एक वेगळी घटना घडली. ती म्हणजे आम्ही कोल्हापूरला जाताना आमच्या फॅमिलीचा एक खूप मोठा कार ऍक्सिडेंट झाला साधारण 2016 नोव्हेंबरमध्ये. आणि त्यामध्ये मी वाचलो त्यातनं. म्हणजे तो ऍक्च्युअल ऍक्सिडेंट खूप इतका मोठा होता की ऍक्च्युअली मी जसं म्हणतो की हार लागणं बाकी होतं. आणि मग त्यातनं स्पिरिच्युअली म्हणा किंवा आपल्या आई वडिलांची पुण्य असेल, काही गुरूंची पुण्य असेल आपल्या, आणि त्यातनं वाचल्यानंतर मी विचार केला की काहीतरी अघटित आहे, काहीतरी हे वेगळं आहे की ज्यामुळे आपण वाचलो आहोत. आणि मग त्यानंतर मी थोडं स्पिरिच्युअल गोष्टींकडे वळलो, थोडी बेसिक न्यूमरोलॉजी चेक केली, ऍस्ट्रॉलॉजी चेक केली. आणि त्यातनं माझ्या लक्षात आलं की अरे माझे असे काही नंबर्स आहेत जी हे मला स्पिरिच्युअल सायन्समध्ये काम करण्यासाठी खूप उपयुक्त मला आहेत. आणि माझं तो जर्नी कदाचित हा एक टर्न अराउंड माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आणि त्याचा उपयोग आपण केला नाही तर हे कदाचित वाया जाईल. बरोबर. आणि त्यामुळे मग मी ह्या फील्डकडे वळलो. आणि मग एक एक जसे मेंटोर्स भेटत गेले, न्यूमरोलॉजी मधले, ऍस्ट्रॉलॉजी मधले, स्पिरिच्युअल सायन्स मधले. आणि मग तो जर्नी तसा खूप छान वेगळ्या लेवलला स्टार्ट झाला, अजून वेगळ्या लेवलला तो. हो. आणि डेफिनेटली मी म्हणेन की त्यामुळे कदाचित माझ्यातही खूप मोठे बदल झाले. मला नक्की काय करायचं त्याची एक दिशा मिळाली ह्या सायन्स. कारण का हा प्रश्न आपल्याला कायम पडतो की माझा जन्म का झालाय आणि पुढे मी काय, म्हणजे आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी काय करू शकतो. हा एक साधकाचा प्रश्न आहे की जे कोणी स्पिरिच्युअली कनेक्टेड आहेत त्यांना हा प्रश्न अगदी साहजिक पडतो की यार माझा जन्मच का झालाय, माझं कार्य काय आहे इकडचं, असं होतं. तर प्रत्येकाला कुठला तरी एक पॉइंट असतो आणि त्याच्यातनं आपण तिथे वळतो. बरोबर. त्याच्यामध्ये मला असं विचारायचं की न्यूमरोलॉजी म्हणजे काय. खरं तर 1 ते 10 आकड्यामध्ये काय असं गणित लपलेलं आहे, काय अशी जादू आहे की आपल्याला प्रत्येकाला न्यूमरोलॉजीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, बेसिक तरी. हो, खरंच खूप छान क्वेश्चन आहे. जसं आपण म्हटलं की आपला जन्म जो होतो, ज्या दिवशी होतो, बरोबर आहे, ती तारीख आपल्याला काहीतरी देऊन जाते. किंवा आपण असं म्हणतो की कदाचित ती आपल्या पास कर्मामुळे सुद्धा आपल्याला आली असते किंवा आपण ती मागून घेतलेली असते. सो त्या न्यूमरोलॉजी मध्ये आहे की बेसिकली अंकशास्त्र. न्यूमरोलॉजी म्हणजे काय, अंक आणि त्याचं शास्त्र. सिंपल 1-2 फोड त्याची आपण केली तर. सो अंक म्हणजे कुठले, सिंपल आहे, आपण अगदी पहिल्यापासून शिकत आलो. 1 ते 9 हे बेसिक अंक आहेत. आणि मग त्यामधनही पुढची सगळे अंक बनतात. बरोबर. सो एक्झाम्पल की जशी डेट ऑफ बर्थ जर का ती 1 अंकी असेल, 2 असेल तर आपण 2 पकडू. एखाद्याची 13 असेल, 14 असेल तर ती 1+3 4 येऊ शकते. सो न्यूमरोलॉजी मध्ये हे 2 अंक खूप महत्वाचे असतात. पहिला अंक आहे मूलांक, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जन्माला येता. जसं मी आता म्हटलं 2 नंबर असेल तर 2, 13 असेल तर 4. बरोबर. आणि दुसरा असतो ज्याला आपण भाग्यांक म्हणतो, जो भाग्य घडवून घेऊन येतो तुमच्या आयुष्यामध्ये. तो म्हणजे त्या अंकांची पूर्ण तुमच्या डेट ऑफ बर्थची बेरीज करायची. म्हणजे एक्झाम्पल घेऊ, एखाद्याची जन्मतारीख जर 2 जून 1979 असेल तर 2 + 6 + 1 असं केल्यानंतर सालाची जी बेरीज आहे ती पूर्ण भाग्यांकामध्ये अख्खं जोडलं गेलं ते की भाग्यांक तयार झाला. आणि सिंगल डिजिट असेल तर तो मूलांक झाला. किंवा त्याला आपण किंग क्वीन म्हणतो, ड्रायव्हर कंडक्टर म्हणतो, जे आपल्या सरांनी काही काही डेव्हलप केले ते आहेत. पण असं म्हणायला गेलं तर आता ड्रायव्हर नंबर मिळाला, कंडक्टर नंबर मिळाला, त्याचं आपल्या लाईफशी आपण कसं हे करून घ्यायचं, काय म्हणतो, म्हणजे त्याचा इफेक्ट जो आहे तो लाईफ वरती आपण कसा पाहायचा, की ड्रायव्हरचा कसा पाहायचा, कंडक्टरचा कसा पाहायचा. ओके. सो ड्रायव्हर म्हणजे सिंपल आहे, तो काय करतोय, ड्राईव्ह करतोय. सो ऍक्च्युअल त्याच्यामधला महत्वाचा नंबर आहे ड्रायव्हर, कारण स्टेअरिंग त्याच्या हातात आहे. त्यामुळे काही गडबडलं तर सगळी लाईफ तुमची गडबडणार. सो तुम्ही ज्या दिवशी जन्माला येतात तो दिवस तुमचा तो तारीख तुमची खूप महत्वाची आहे. सो जो काही तुमचा अंक असेल त्याच्याशी ऍक्च्युअल न्यूमरोलॉजीचं बेसिक सायन्स कुठून आलंय, ऍस्ट्रॉलॉजी मधूनच आलेलं आहे. बरोबर. सो एक्झाम्पल साठी घेऊ आपण की 1 तारीख आहे तर 1 तारीखचा ग्रह जो असतो तो सूर्यग्रह येतो. सो असा माणूस लिडरशिप असेल, त्याच्याकडे सूर्यासारखी एनर्जी असेल. 2 नंबर असेल तर तो चंद्रमाचा आहे, म्हणजे फेमिनाईन नंबर आहे, म्हणजे तो माणूस खूप इमोशनल असेल, आईसारखं नेचर असेल. सो असं आपण त्याला म्हणतो की त्याचा स्वभाव काय आहे, त्या माणसाचा स्वभाव हा आपल्या त्या ड्रायव्हर त्या नंबरवरून आपल्याला कळतो. आणि दुसरा जो नंबर आहे तो आपण म्हणू शकतो त्याला एन्व्हायरमेंट कसं मिळणार, त्याच्याकडे टूल्स कुठले असणार. म्हणजे एक्झाम्पल आपण घेऊ की जर का आपण म्हटलं एक शेतकरी आहे तर शेतकऱ्याचे टूल्स काय आहेत, त्याला चांगली जमीन मिळणार की नाही, त्याच्याकडे नक्की टूल्स कुठले असणार, म्हणजे शेती करण्याला त्याला बैलगाडी असेल का ट्रॅक्टर असेल का काय असेल, मग त्याला बी बियाणं कसं मिळेल, पाऊस कसा मिळेल, म्हणजे एन्व्हायरमेंट क्रिएट करणं जे येतं एका माणसाच्या भोवती. म्हणजे एक माणूस आहे आणि बाकी त्याला एक ग्रो व्हायचंय, त्याला लागणारी संसाधनं जी आहेत करेक्ट आहे
ते मिळण्याचा नंबर म्हणजे तो दुसरा नंबर. सो तो पण आपण ॲस्ट्रॉलॉजीशी कनेक्टेड करू परत. समजा एक्झाम्पल घ्या, एखाद्याची जन्मतारीख जसं म्हटलं 2 आणि त्याची टोटल 7 वर येते, म्हणजे तो काय तर 2 आणि 7 नी रूल्ड असणारा माणूस आहे. सो ड्रायव्हर 2 आणि कंडक्टर 7, म्हणजे काय तर तो इमोशनल पण आहे आणि मग 7 म्हणजे काय तो स्पिरिच्युअल पण आहे. सो असं आपण कॉम्बिनेशन प्रत्येक अंकांचं करतो. सो तसं पूर्ण न्यूमरोलॉजीमध्ये 81 कॉम्बिनेशन बनतात. 1 पासून 9 चे वेगळे वेगळे जे कॉम्बिनेशन्स आहेत ते. सो अशा 81 कॉम्बिनेशन पासून आपल्याला त्या माणसाचा स्वभाव सांगू शकतो आणि तो या आयुष्यामध्ये येऊन त्यांनी नक्की काय करायला पाहिजे. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की तो गायडन्स काय पाहिजे. हे 2 नंबर्स तुम्हाला ह्या आयुष्यात तुम्ही का आलात आणि तुम्ही काय करायचं आहे हे तुम्हाला ओळखून देणारे हे कॉम्बिनेशन्स आहेत. मग ते करिअर ग्रोथ करण्यासाठी वापरू शकतो आपण. त्यांनी कुठे जायला पाहिजे, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, त्याच्याकडे कमी काय आहे आणि बेटर काय आहे. राईट. असं आपण आणि कमी आहे ते पण वाढवू शकतो. म्हणजे त्याला अर्थात प्रत्येकाला जर ग्रह जोडलेला आहे तर काही व्हायब्रेशन ग्रहाचे आहेत त्याचे प्लस आणि मायनस असे दोन्ही त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतात. बरोबर. जे मायनस आहे ते प्लस करता येतात, प्लस अजून प्लस होण्यासाठी मदत करतात. आपण बॅलन्सिंग करू शकतो. म्हणजे एखाद्याच्या जन्मतारखेमध्ये जर 3 वेळा किंवा 4 वेळा एक अंक येतो तर तो आपल्याला बॅलन्स करावा लागेल. जसं आपण ॲस्ट्रॉलॉजी म्हणतो हा मंगळाची पत्रिका आहे, सो तसंच न्यूमरोलॉजी मध्ये सुद्धा आपण तेच बघतो. बरोबर. पण असं म्हणायला गेलं तर ते पर्सेंटेज वाईज, कारण काय समोरचा माणूस हे ड्रायव्हर कंडक्टर कळले, पण हे किती पर्सेंटेज वाईज माझ्या आपल्या जीवनावरती येणार आहे त्याचं गणित कसं कळणार. आता हा पण प्रश्न खूप छान आहे. जसं की आपण म्हणतो की न्यूमरोलॉजीमध्ये एक असतं की जसं आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये दशा बघतो, शनीची दशा चालू आहे, ह्याची महादशा, याची अंतर्दशा आहे, तसंच न्यूमरोलॉजीमध्ये पण आपण काही दशा बघतो की ज्या दिवशी तो माणूस जन्माला येतो त्या दिवशी त्याची दशा चालू होते. म्हणजे एक्झाम्पल जसं 2 तारखेला जन्माला आल्या माणसाची दशा पहिली 2 वर्ष 2ची असणार, म्हणजे 2 वर्ष त्याच्यावरती मून ग्रहाचा किंवा चंद्रग्रहाचा जास्तीत जास्त प्रभाव असेल आणि तो माणूस इमोशनल असेल. मग ती 2ची दशा परत 3, 4, 5, 6 आणि मग त्याच्यामध्ये खूप एक सुंदर सायन्स असा आहे की तुमचा जो मुलांक आणि भाग्यांक आहे त्याचे आपण काही फेवरेबल नंबर्स काढतो. त्या 2 नंबरचे फेवरेबल नंबर्स, त्यांना गुड नंबर्स कुठले आहेत सोप्या भाषेत म्हणून, त्यांचे न्यूट्रल नंबर्स कुठले आहेत आणि त्यांचे अँटी नंबर्स विरुद्ध अंक कुठले आहेत. म्हणजे एक्झाम्पल साठी घेऊ की जर का 1 नंबरचा माणूस व्यक्ती जन्माला आला असेल 10 तारीख, 1 तारीख किंवा 19 तारीख, तर त्याचा ड्रायव्हर नंबर झाला 1, मग त्याचा अँटी नंबर झाला 8 म्हणजे शनिग्रह, म्हणजे सूर्याचा शनिग्रह. सो त्याप्रमाणे मग त्या माणसाचा अँटी नंबर वरती त्यांनी एखादं काम करू नये किंवा तो त्याच्यासाठी अँटी तो दिवस झाला किंवा ती तारीख झाली आपण असं म्हणू शकतो. सो तशा पद्धतीनं हा सायन्स तुम्हाला खूप सुंदर गाईड करतं की मग तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्याचे फेवरेबल काय आहेत, मग त्या फेवरेबल नंबर प्रमाणे तुमचे चांगले कलर कुठले, वाईट कलर कुठले, करेक्ट. सो त्याप्रमाणे मग तुम्ही हे सायन्स जर अप्लाय करत गेला तुमच्या स्वतःला तर तुम्हाला पुढची दिशा मिळते. म्हणजे हे सायन्स काय करतं, एक मेंटर, एक गायडर म्हणून तुम्हाला हे काम करतं खूप सुंदर. आणि त्याचबरोबर खूप एक सुंदर आहे, जसं मी म्हटलं दशा कशी असते. सो ती दशेप्रमाणे तुम्ही जर कनेक्ट करत गेलात की बाबा माझा 1 नंबर मी रूल्ड आहे आणि माझी आता जर 8ची दशा चालू आहे, 8 वर्ष असते ती, म्हणजे ज्या नंबरची दशा तेवढी ती वर्ष राहते. म्हणजे मला त्या 8च्या दशेमध्ये काय करायचं आहे तर रिस्क बाबा थोडंसं पाहून करायचं आहे काही, त्यामुळे त्याप्रमाणे जर अँटी दशा असेल तर तुम्ही डिसिजन्स थोडेसे पाहून करा किंवा राईट डिसिजन्स घ्या. करेक्ट. आणि जर तुम्हाला फेवरेबल नंबर आला तर जसं 1 ला फेवरेबल नंबर 3 पण येतो, 5 पण येतो, 6 पण येतो, त्या दशेमध्ये तुम्ही त्या वर्षी पर्टिक्युलर त्या नंबर प्रमाणे तुम्ही ऍक्टिव्हिटी करा. करेक्ट. म्हणजे जसं 5 नंबर असेल तर 5 नंबर बुध ग्रहाचा आहे, सो तुम्ही तुमचं IQ लेवल वरती काम करा, शार्पन करा तुमचं. 6 नंबर आला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, पैशाचा नंबर आहे. सो तसं तुम्ही तुमच्या अँटी नंबर प्रमाणे काय करा, फेवरेबल नंबर असेल तेव्हा काय करा आणि न्यूट्रल नंबर असेल तेव्हा काय करा, ह्याची आपल्याला दिशा मिळते. आणि त्याच्यामध्ये टायमिंगचा पण एक छोटासा पार्ट येतो. तर तो कसा आहे टायमिंग म्हणजे आता त्याच्यामध्ये कसं आहे की परत अजून एक आपण म्हणू शकतो की एक आहे तुमचं जसं म्हटलं दशा चालू असते, ती मोठी झाली, ती वर्षभर झाली, मग ती 1 वर्ष असू शकते, 2 वर्ष, 4 वर्ष ते 9 वर्षापर्यंत, 1 ते 9. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो तो म्हणजे तुमचा महिना कुठला चालू आहे. एक झालं वर्ष म्हणजे दशा, मग एक वर्ष आणि एक महिना. म्हणजे एक्झाम्पल की आता हे 20-25 वर्ष चालू आहे आणि माझी दशा 2ची चालू आहे, एक्झाम्पल साठी घेऊ आपण. आता आपण एक काढतो ते म्हणजे पर्सनल इयरचा नंबर तुमचा कुठला असतो, म्हणजे हे वर्ष 20-25 वर्ष माझ्यासाठी कसं जाणार किंवा त्याचा माझा आकडा कुठला असू शकेल. मग तो आकडा आपण काय करतो, जो तुमचा बर्थ इयर आहे ते काढून त्याच्याऐवजी आपण तिथे एक्झिस्टिंग करंट इयर जे प्रेझेंट इयर आहे ते तिथे टाकतो आपण. म्हणजे एक्झाम्पल साठी घेऊ की 2 जून असेल तर 2 जून पुढे आपल्याला 2025 ऍड करायचं आहे. म्हणजे 2 + 6 8 झाले, 8 + 2
10 झाले, 10 + 2 12, 12 + 5 म्हणजे 12 आणि 5 17 झाले, म्हणजे 8. थोडक्यात ह्या माणसाचं पर्सनल इयर 8 चालू आहे आणि त्याला ते 2 ला एंटी आहे का, तर येस 2 ला 8 हा एंटी नंबर आहे. त्याच्यामुळे त्याला जास्त ऑब्स्टॅकल्स येणार, लेट सक्सेस मिळेल किंवा लेट डिसिजन्स तुमच्या म्हणजे जे काही कार्य करतात त्याच्यामध्ये लेट तुम्हाला बदलाव झालेले दिसतील. सो हे झालं पर्सनल इयर. मग तुमचा पर्सनल मंथ काढतो आपण, म्हणजे आता महिना चालू आहे समजा एप्रिल, तर 8 तुमचा पर्सनल इयर झाला, त्यात 4 ऍड करा म्हणजे 8 9 10 11 12 म्हणजे 3 झाला तुमचा पर्सनल मंथ. आणि मग डे आणि मग त्याच्यामध्ये टायमिंग. सो असं ते आपण त्याला तोडत आपण जातो. आणि मग प्रत्येक आपण जर का फोड केली तर प्रत्येक दिवसाची आपण परत फोड करतो 9 तासांमध्ये. मग तो कुठला 9 सायकल तुमची चालू आहे त्याच्यामध्ये आपण त्याला कनेक्ट करू शकतो. मग सिंपल लॉजिक सगळीकडे एकच लॉजिक अप्लाय होतं, ते म्हणजे फेवरेबल आहे का, न्यूट्रल आहे का, अँटी आहे का. फेवरेबल असेल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे, न्यूट्रल असेल तर प्लस मायनस काहीच नाही होणार, आणि अँटी असेल तर तुम्हाला थोडंसं त्याच्यापासून त्रास होऊ शकतो, डिलेज होऊ शकतात असं. बरोबर. त्याच्यामध्ये एक असं हे येतो की काही लोक विचारतात की माझा ड्रायव्हर कंडक्टर नंबर मला माहिती आहे, त्याच तारखांना मी ती कामं केलेली चालतील का. बरोबर. खूप हा पण फार मस्त. जसं आता आपण म्हणू की 4 नंबर असेल तर 4 नंबरच्या वाळ्या माणसाला 4 तारीख फेवरेबल आहे का, तर नाही. न्यूमरॉलॉजीमध्ये अजून एक नियम आहे की अजून एक खूप बेसिक आपण समजू शकतो. ह्यातले जे 9 नंबर आहेत त्याला आपण फोड करू 3 पार्टमध्ये. जसं की 1 नंबर, 3 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर हे चांगले ग्रह म्हणून किंवा चांगले नंबर म्हणून म्हटलं गेलं, त्याला बेनिफिक नंबर म्हणतो आपण. त्याचबरोबर 2 आहे, 7 आहे, 9 आहे, ह्यांना आपण न्यूट्रल म्हणू की जे फार तुम्हाला त्रास पण नाही देणार आणि फार काही गडबड पण नाही करणार. आणि 4 आणि 8 आणि आपण कधी कधी 7 ला आपण म्हणतो दोन्हीकडे येऊ शकतो, किंवा 4 आणि 8 मेजरली मॅलिफिक नंबर म्हणून आपण काउंट करतो. त्यामुळे 4 वाल्यांना जरी 4 डेट स्वतःच्या डेटला जरी आलात तुम्ही जन्माला, तरी तो नंबर तुमच्यासाठी फार फेवरेबल नसतो, कारण तो राहू आणि शनी आहे. किंवा गमतीशीर आपण एक म्हणू शकतो की 4 8 7 ला आपण राकेश म्हणतो, राहू केतू आणि शनी. राकेश लक्षात ठेवलं तर जास्त सोपं जाईल आपल्याला. बरोबर आहे. पण तसं पाहायला गेलं तर केतू हा कोणाचा तसा शत्रू नाही अजिबात. 7 सगळीकडे चालतो. बरोबर आहे. पण केतू तसं पाहायला गेलं तर ऍस्ट्रॉलॉजी मध्ये कारण आपण म्हणतो ना राहू केतू अवघड आहेत म्हणून. करेक्ट. बरोबर. आता त्याची जोड आपण जसं न्यूमरॉलॉजीची ही जोड आहे तसं त्याला तुमची ऍस्ट्रॉलॉजीचं पण त्याच्यामध्ये आपण हे वापरतो, म्हणजे सूत्र वापरतो त्याच्यात, तर ते कसं वापरता येतं. ओके. सो ऍस्ट्रॉलॉजी आपल्याला कुठे काम करता येते की न्यूमरॉलॉजी जर आपल्याकडे मास्टर म्हणून आपण न्यूमरॉलॉजी सायन्सकडे बघितलं तर जसं मी मगाशी म्हणलं की न्यूमरॉलॉजीचा मास्टर म्हणजे मदर कोण आहे, तर ऍस्ट्रॉलॉजीचा डेफिनेटली. ऍस्ट्रॉलॉजी मधनं न्यूमरॉलॉजी आली आहे, कारण ऍस्ट्रॉलॉजी खूप वर्षांपासून कैक वर्षांपासून ऋषीमुनींनी वापरतायत. सो त्याच्यामध्ये मग आपण त्या ग्रहांचं जसं मी म्हटलं की 1 नंबर आहे तर सूर्य काय, तर सूर्याचे कॅरेक्टर्स आपल्याला ऍस्ट्रॉलॉजी मध्ये सापडतात. आणि त्यांचे जसं आपण म्हणतो बऱ्याचदा की ऍस्ट्रॉलॉजी मधले काही गुणसूत्र आहे, जसं 3 आणि 4 एकत्र आले तर आपण जसं ऍस्ट्रॉलॉजी मध्ये त्याला एक वेगळं योग म्हणतो. बरोबर आहे. गुरु चांडाळ योग म्हणतो. बरोबर आहे. तसे अनेक योग आहेत. तसे योग आपण आपल्या न्यूमरॉलॉजी सोबत जर आपण ऍस्ट्रॉलॉजीला कनेक्ट केलं तर आपल्याला त्यातला अजून जास्त डीपर ज्ञान मिळण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. प्रॉपर प्रेडिक्शन मिळाला त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. परफेक्ट प्रेडिक्शन आपल्याला मिळतं. किंवा कलर्स आहेत तर कलर्स जसे आपण न्यूमरॉलॉजी मधनं काढतो तसेच कुंडली मधले 12 भाग आहेत, त्या 12 भागांना वेगवेगळं महत्व दिलंय. काही लाभाचे स्थान आहेत, बरोबर आहे, काही मृत्यूचे स्थान आहेत. सो त्याप्रमाणे आपण जर त्याला कनेक्ट करत गेलो तर आपल्याला अजून जास्त डीपर त्याचं प्रेडिक्शन करायला आपल्याला उपयोग होऊ शकतो. कलर थेरपी मध्ये आता आपण ह्याच्यामध्ये आहोत, तर कलर थेरपी हा एक खूप मोठा पार्ट आहे की जो सगळीकडेच यूज होतो. अगदी छोट्या छोट्या आपण घालायच्या कपड्यांपासून इंटिरियर करताना किंवा अगदी तुम्ही जे करता ते लोगो डिझायनिंग पर्यंत सगळीकडे कलर थेरपी वापरली जाते. तर बेसिक कलर थेरपी काय आहे हे लोकांना तसं माहिती नाही. बरोबर आहे की त्यांना फक्त हळदी कुंकवाचे कलर माहिती आहेत, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेट करणारे ग्रह माहिती नाही. बरोबर. की प्रत्येक कुठल्या तरी कलरशी काहीतरी एक नंबर तरी रिलेट झालाय, कुठला तरी कलर तरी रिलेट झालाय, तर ते आपण आपल्या आयुष्यात कसं घेऊ शकतो की आपलं ते व्हायब्रेशन, बरोबर, त्या ग्रहाचं व्हायब्रेशन किंवा त्या नंबरचं व्हायब्रेशन आपण त्या कलर वेअर करून असं काही करता येतं का? नक्कीच. किंवा आपण कसं अगदी लेमॅनला ते वापरता येईल, कुठेही त्याला वेगळं प्रेडिक्शन घ्यायला कुठे न जाता आपलं बेसिक नॉलेज वरती तो आपलं स्वतःचं थोडं व्हायब्रेशन चेंज करू शकतो. नक्कीच. सो याच्यामध्ये मी असं म्हणायचं आपण 2 पार्ट करू ह्या क्वेश्चनचे. एक पार्ट आहे कारण मी ग्राफिक डिझायनर आहे, त्यामुळे मला तेही नॉलेज आहे. सो जे आपण अगदी
अगदी शाळेत असताना शिकलो 3 मेन कलर, मग त्याच्यापासून मिक्स करून आपण सब कलर, मग ट्राय कलर असं ते करतो. किंवा त्याच्यामध्ये अजून एक प्रकार असतो, एक उष्ण रंगसंगती आणि एक शीत रंगसंगती. बरोबर आहे. सो त्याचा उपयोग आपल्याला बेसिक माहितीच आहे आपल्याला, की हे कलर उष्ण आहेत, हे कलर शीत आहेत. म्हणजे काय थोडक्यात झालं तर हे त्याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनला येतात. आपण जे लहान असताना शाळेत असताना व्हील शिकलो. सो इथे ह्या सायन्सला मी काय म्हणेन, इथे आपण जोड देऊ कलर थेरपी किंवा कलर सायकोलॉजी म्हणून आपण त्याला. म्हणजे कलर सायकोलॉजी जसं एक्झाम्पल घ्या, की लहान असताना आपल्याला लाल रंग बघितला की आपण म्हणतो थांबा, अरे डेंजर आहे बाबा. हे इतकं साधं सोपं आपल्याला कळतं की आपण सिग्नलला थांबतो, लाल रंग, हिरवा रंग, निळा रंग किंवा ऑरेंज रंग. बरोबर आहे. सो तसं आपण जर का कनेक्ट करायचा प्रयत्न केला की लाल रंग म्हणजे डेंजर. आता याच्यामध्ये आपण एक करू शकतो की आपल्याला हे माहिती नाही की मग फक्त रंग वापरायचा आहे, पण तो रंग कमी वापरायचा आणि जास्त वापरायचा, ह्याचाही फरक इथे मात्र पडतो. म्हणजे एक्झाम्पल साठी जर घेतलं की लाल रंग मी जर त्या लेवलमध्ये वापरला, म्हणजे जेवढा मला पाहिजे तेवढाच वापरला, तर तो तुम्हाला एनर्जी देईल. बरोबर आहे. पण तोच जर मी जास्त वापरला तो काय करेल, तो डेंजर कडे घेऊन जाईल. बरोबर आहे. तसं समजा आपण पिवळा कलर घेतला, तर पिवळा कलर आपल्याला जर आपण चांगला वापरला तर आपल्याला पिवळा कलर काय तो होप सांगतो. बरोबर आहे. पण तो जर खूप जास्त वापरला आपल्याला तर तो सिकनेस कडे घेऊन जाईल आपल्याला. किंवा इव्हन आपण जर थोडंसं त्या दृष्टीने बघितलं, ग्राफिक दृष्टीने, तर आम्हाला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये काय शिकवलं, पिवळा कलर तुमचं आपल्याला भूक वाढवण्याची मदत करतो. सो किंवा निळा कलर आपला इंटेलिजन्स साठी वापरतो. तुम्हाला बऱ्याचदा तिथे मग कनेक्ट करता इंडस्ट्री कलर्स. म्हणजे काय, तर टेक्नॉलॉजीचा कलर ब्ल्यू आहे. बरोबर आहे. ग्रीन कलर हा थोडासा आपण म्हणू शकतो बुधाचा आणि ग्रीनरीशी कनेक्टेड आहे, कम्युनिकेशनशी कनेक्टेड आहे. सो मी काय करतो माझ्या सायन्समध्ये, जे मी कॉलेजमध्ये शिकलो ग्राफिकचं ज्ञान आणि हे जे स्पिरिच्युअल कलरचं ज्ञान आहे, त्या दोघांचं सांगड घालून आपल्याला तो तिथे वापरता येऊ शकतो. आणि त्याबरोबर मग जर तुम्हाला थोडंसं बेसिक कळालं, मग अशी मी सांगितलं की बाबा माझा एक कलर आहे, लाल कलर आहे, तर मग मला अँटी नंबर कुठला 8, मग त्या कलरचा अँटी कलर कुठला तर ब्लॅक किंवा डार्क ब्ल्यू. म्हणजे अवॉइड करा. म्हणजे काय तर 1 नंबरच्या माणसांनी लाल कलर किंवा डार्क ब्ल्यू कलर, लाल कलर त्याचा जर का 1 नंबरचा असेल तर ब्लॅक कलर आणि डार्क ब्ल्यू कलर वापरू नये. शनीचा कलर आहे, करेक्ट आहे. किंवा मग त्याला फेवरेबल कुठला तर लाल कलर, मग त्यांनी लाल कलर वापरावा. पण मग त्याच्यामध्ये पण एक सायन्स काय येतं की जर तुझ्या ऑलरेडी डेट ऑफ बर्थ खूप वेळा 1 आहे, तर ऑलरेडी तुझी एनर्जी खूप आहे, मग तू जास्त लाल कलर बाबा नको वापरू, असा पण एक नियम त्याच्यामध्ये येतो. कारण तुझ्याकडे ऑलरेडी तो रंग आहे, मग तू तो अजून जर एनहान्स करत गेलास तर तुला हायपर टेन्शन म्हणजे हायपर होशील, राग येईल, तुझं लोकांशी पटणार नाही. सो मग तो तिथे तो आपल्याला थोडासा बॅलन्स करण्यासाठी आपलं हे शास्त्र, कलरचं शास्त्र आपल्याला काम करता येतं. कारण काय रेड तसं पाहिलं तर एनर्जीचा आणि मंगळाचा पण रंग, मंगळाचा पण आहे. तो ऍक्टिव्हेटली युज नाही केला तर मे बी तो मंगळ आपल्याला काय म्हणतो आपण वेगळे इफेक्ट देऊ शकतो किंवा आपल्या फेवरेबल कंडिशन मध्ये तो नाही जाणार. मग तो करेक्ट आहे. कारण अँटी झाला किंवा जास्त झाला तरी तो गडबड होऊ शकतो. त्यामुळे हे कलर सुद्धा वापरताना सायन्स मध्ये तुम्हाला वापरायचे तर थोडेसे आपल्याला बॅलन्स करण्यासाठी याचा वापर करा. किंवा जे तुमच्या ग्रीड मध्ये, न्यूमरॉलॉजी मध्ये ग्रीड एक प्रकार असतो, तो आपण नाही बोललो, पण एक लोशू ग्रीड एक प्रकार आहे. किंवा वैदिक मध्ये आपण गेलो तर वैदिक ग्रीड आहे. तर त्या ग्रीड मध्ये तुम्हाला असं कळतं की तुमच्याकडे कुठले नंबर मिसिंग आहेत, आणि मग त्या मिसिंग नंबर साठी तुम्ही एखादा कलर, जसा एक्झाम्पल की एखाद्याच्या ग्रीड मध्ये 3 नंबर मिसिंग आहे, तुम्ही आता म्हटलात किंवा 5 नंबर मिसिंग आहे, बुधाचा कलर आहे, सो तुम्ही ग्रीन कपडे घाला. जेंट्स असेल तर ग्रीन रुमाल ठेवा, लेडीज असेल तर ग्रीन पर्स वापरू शकता तुम्ही. सो अशा मग कलर मधनं तुम्ही ह्या सायन्सद्वारे तो कलर अप्लाय करण्यासाठी मदत करू शकता. की आपण थोडंसं वेगळ्या मोडमध्ये गेलो की तुम्हाला जर का ग्रीन कलर ऍक्टिव्ह करायचा आहे तर बुधासाठी आपण म्हणतो की मूग जे आपले असतात हिरवे मूग ते दान करा, पक्ष्यांना सकाळी खायला द्या. सो त्यातनं तो हिरवा कलर शी कनेक्टेड तुमचा तो तो नंतर पुढे तिथं. सो असं हे कलर थेरपी आपण वेगळ्या वेगळ्या वे मध्ये, मग लोगो मध्ये वापरताना आपण तोच नियम की फेवरेबल नंबर्स वापरा. तुमच्या ऍस्ट्रॉलॉजी मधले जे बेसिक मेन 2 ग्रह येतात तुमचं लाभस्थानी असतात, आणखी तुम्हाला प्रॉफिट मिळवून देतात, ते तुम्ही कलर्स वापरा. ते तुम्हाला, कारण आपल्याला लोगो काय तर बिझनेस साठी वापरतो, सो त्याच्यासाठी तुम्ही ते वापरा, जेणेकरून तुमचा लाभ जास्त होईल, प्रॉफिट जास्त मिळेल, तुम्हाला पैसे तुमच्याकडे जास्त येतील, संचय होतील. सो तसं आपण हे सायन्स कलर साठी आपण अप्लाय करू शकतो. आणि त्याच्यामधनं मग जसं आपण हे नंबर्स आहेत तसे अल्फाबेटचे पण सेम, म्हणजे आता सगळे तुमच्याकडे येतात की मला बापा माझं नाव बदलायचं, बरोबर आहे, किंवा मला माझ्या बिझनेसचं नवीन सुरू करायचं आहे तर नाव पाहिजे, बरोबर आहे. तर त्याच्यात सुद्धा पण एक सायन्स आहे की प्रत्येक नंबरचं व्हायब्रेशन हे करून कॅल्क्युलेट करून काही बनवता येतं किंवा बॅलन्स करता येतं. हो बरोबर. सो तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूपच छान आहे, की नेम करेक्शन कसं करायचं किंवा एखाद्याचं नाव कसं ठेवायचं. सो जसं पहा आपण लहान असताना आपल्याला एखादा ऍस्ट्रॉलॉजर असतो ते सांगायचे की बाबा ह्या मुलाचं नाव मूळ अक्षर आहे ते कु आले, पु आले, मु आले, बरोबर. पण त्यावेळेस न्यूमरॉलॉजी हे शास्त्र नव्हतं त्यावेळेस खूप आधी, बरोबर. मग त्यावेळेस काय असायचं की
की कूचं नाव असेल तर कुमुद ठेवलंय समजा, पण त्याचं न्यूमरॉलॉजिकल स्पेलिंग काय करायचं हे तो अस्ट्रोलॉजर सांगायचे नाही. सो इथे तुम्हाला न्यूमरॉलॉजी खूप जास्त उपयोगात येऊ शकते. म्हणजे त्याचं स्पेलिंग ठेवताना मी KUMUD करायचं का KUMOOD करायचं, काय करायचं बाबा नक्की, की जेणेकरून जसं आपण परत तोच नियम सगळीकडे लागू होतो, तो म्हणजे तुमच्या डेट ऑफ बर्थच्या मुलांक आणि भाग्यांकाला फेवरेबल नंबर कुठला, आणखीन अँटी नंबर कुठला. बरोबर. सो तुमचं नाव जे आहे ते तुमच्या अँटी नंबरवरती त्या मुलांक आणि भाग्यांकाच्या आलं नाही पाहिजे. सो ते पण आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा एक नियम असू शकतो की जो तुमचा मिसिंग नंबर आहे तुमच्या ग्रीड मधला, त्याच्यावरती तुम्ही आणू शकता. ओके, म्हणजे ते मिसिंग नंबर तिथे भरला जाईल, पण तो तुम्हाला फेवरेबल पाहिजे. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की 1 वाला असेल तर त्यांनी 8 जरी मिसिंग असलं तरी 8 वर नाही आणायचं, कारण की 8 अँटी आहे. बरोबर, असं. सो ते करताना मग आपण हे बघू शकतो की त्यात परत 3 तुकडे करा, की मुलाचं अक्षर पहिलं काय आहे, ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे गुरुजींनी दिले किंवा जे न्यूमरॉलॉजिकली येते ते. जर तुम्हाला गुरुजींकडनं नाही घ्यायचं असेल तर न्यूमरॉलॉजी सांगू शकतो की बाबा हे अक्षर तुमच्या 1 साठी बाबा A अक्षर घ्या, किंवा जे काही फेवरेबल अक्षर काढता येतात. जसं चॅलेडियन मध्ये आपल्याला A to 8 पर्यंत त्यांचे ते वेगवेगळे भाग केलेले आहेत. म्हणजे 1 नंबर असेल त्याला AI जे अक्षर आहे, B नंबर असेल तर आहे, तशी आपली अक्षर दिलेले त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. आणि मग त्यामध्ये पहिलं अक्षर कुठलं, जसं म्हटलं की समजा A आला, A वरनं स्टार्ट झालं, त्या अनुज नाव असेल तर A वरनं स्टार्ट झालं, त्याला A फेवरेबल आहे. पण मग अनुजची टोटल काय येते आहे ती आपल्याला काढणं खूप गरजेचं आहे. आणि मग परत त्याच्यामध्ये तुम्ही त्या मुलाच्या वडिलांचं नाव टाका, सरनेम टाका, आणि मग ती टोटल परत येणारी ती फेवरेबल असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आडनाव तर आपण चेंज नाही करत, कारण त्याचं ते आडनाव आहे. सो तुम्ही उलट करा, आडनाव तसंच ठेवा, त्याचे नंबर्स खाली लिहा, वडिलांचं नाव लिहा, आणि मग त्याला फेवरेबल असणारे पहिलं अक्षर काय आहे, कितीवर आणायचं, आणि ते फेवरेबल आहे का, त्याची टोटल बरोबर आहे का, असं करून ते त्या मुलाचं नाव तुम्ही सेट करू शकता, मुलीचं नाव सेट करू शकता. आणि मग ते करताना त्यात थोडे मग आपण जसं म्हणतो की जर ते न बदल करता आलं तर उत्तमच आहे. म्हणजे ओरिजिनल स्पेलिंग, त्याला न्यूमरॉलॉजिकली न काही बदल करता आला तर ते खूपच चांगलं, ते व्हायब्रेशन एकदम 100% तुम्हाला प्युरिटी जास्त येते. आणि मग आता येतच नाही आणि ते नाव आवडलंय सगळ्या घरच्यांना, तर मग आपल्याकडे दुसरा पर्याय, त्याला थोडंसं आपण ट्विस्ट करू शकतो, त्याला न्यूमरॉलॉजी ऍड करून ABCD जे काय आपल्याला ऍड करायचे, AA, BB, CC करू शकता. आणि मग त्याच्यात अजून एक सुंदर सायन्स आहे, तो म्हणजे प्रोनॉलॉजी. की नुसतंच न्यूमरॉलॉजी नको, कारण की न्यूमरॉलॉजीमध्ये काही नियम येतात तिथे स्टॉप होतं जिथे प्रोनॉलॉजी स्टार्ट होते. की काही नावं आहेत की जी नावच थोडीशी गडबड आहेत प्रोनॉलॉजीच्या सायन्समध्ये, किंवा जे स्पेलिंग्स आहेत त्याच्यामध्ये डबल ई, मेडिकल प्रोनॉलॉजी म्हणून आपण त्याला, की डबल ई आला तर काय, डबल आय आला तर काय. मग त्याचे काही चांगले पण आहेत, काही खराब तुम्हाला व्हायब्रेशन्स येतात. म्हणजे नाव आणि आडनावाचे मिळून तुम्ही ते काउंट करा, आणि मग त्याच्याप्रमाणे थोडंसं अजून ऍड ऑन करायचं असेल तर त्याला अजून तुम्ही बेटर करू शकता. प्रोनॉलॉजी सायन्स ऍड करून तुम्ही त्या नावाला अजून बेटर करू शकता, की जेणेकरून पुढे जाऊन त्या मुलाचं आयुष्य चांगलं राहील, त्याची हेल्थ. कारण जसं तुम्ही म्हटलात की न्यूमरॉलॉजी नुसतं नाव नाहीये, ते त्या मुलाच्या हेल्थवरती पण काम करतंय, करिअरवरती पण काम करतंय, त्याच्या रिलेशनशिपवरती पण काम करतंय, मनीवरती पण काम करतंय. बरोबर. त्यामुळे हे सगळं आपल्याला बघून मग ते नाव सेट करणं कधीही उत्तम. तुम्ही, माझं म्हणणं आहे की तुम्हाला करायचं असेल तर एखाद्या बेस्ट न्यूमरॉलॉजिस्टकडे करा, तुम्ही स्वतः करू नका, कारण नाव चेंज करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती त्या मुलाला पूर्ण आयुष्यभर त्याला ते नाव हे करायचं, जपायचं आहे. आणि दुसरं आहे की त्याच्यात अजून एक नियम आपण म्हणू शकतो की जे मेंटरकडनं मी शिकलो, ते म्हणजे की ज्या इयरला तुम्ही नाव चेंज करता, समजा एखाद्याचं नाव वयवर्ष 0 आहे, त्या इयरला त्याला ते एनर्जी मिळतात. पण आता मी 40 वर्षाचं झालो आणि मला आता नाव चेंज करायचं आहे, तर तुम्हाला तेवढे पुढे 40 वर्ष ते नाव तुम्हाला सस्टेन करायचं, ते लिहायचं आहे, किंवा ते व्हायब्रेशन्स तुम्हाला हवे आहेत, तर ते मिळणं थोडंसं कठीण आहे तुम्हाला ते एकदम 40व्या वर्षी. सो बेटर आहे की तुम्ही त्या मुलाचं जेव्हा वय सुरुवातीला 12 आपण म्हणतो ना, बारसं करायच्या आधी आपण ते नाव ठरवतो, त्यावेळेस ठरलेलं कधी उत्तम. किंवा जरी तुम्हाला समजा एखाद्याचं नाव ऑलरेडी तुम्ही ठरवलं, आता ते चुकीच्या नोटवर आलंय, तर तुम्ही ठीक आहे नंतर चेंज करा. किंवा मी याच्यामध्ये एक म्हणू शकेन की एक खूप मोठं मिथ आहे लोकांचं की अरे मी नाव चेंज केलं तर ते मग आधारवर चेंज करायचं का, ते पॅनवर चेंज करायचं का. तसं काही नियम नाहीये न्यूमरॉलॉजीमध्ये. तुम्ही फक्त ते नाव लिहित जा, त्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला कनेक्ट करत जा, आणि ते नाव मग तुम्ही वापरायला चालू करा. एकदा तुम्हाला त्याची एनर्जी कनेक्ट झाली, तुम्हाला वाटलं की येस मला ह्या नावाचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात, तेव्हा तुम्ही बोनाफाईड करा, तेव्हा तुम्ही ते आधारवर चेंज करा, पॅनवर चेंज करा, सगळीकडे डॉक्युमेंट लिगल डॉक्युमेंटवर तुम्ही नंतर चेंज करा. सुरुवातीला एकदम सगळीकडे चेंज करायला जाऊ नका, त्याने इफेक्ट तुम्हाला थोडं. जसं आता मी कालच मला एक मुलगा भेटला होता, म्हणजे खूप छान स्टोरी आहे की त्या मुलाचं नाव अनफॉर्च्युनेटली ज्या न्यूमरॉलॉजिस्ट कडे तो गेला होता त्यांनी चुकून 6 वरती सेट केलं, आणि त्याचंही नाव परत 6 वरतीच आहे. म्हणजे त्याचं नाव जे त्यांनी सेट केलं तेही 6 वरतीच, त्याची जन्मतारीख ही 6 वरतीच, आणि सरनेम आणि नाव धरून पण 6 वरतीच. मग आता जेव्हा खूप 6 येतो, मल्टिपल जेव्हा 6 येतो, तेव्हा काय होतं,
माणूस आळशी व्हायला चालू होतो, आराम, कारण 6 नंबर आहे शुक्राचा आहे, आराम पाहिजे. मग त्याला मी विचारलं की बा तुला असं वाटतं का एनर्जेटिक, सकाळी उठावं असं वाटतं का? तो म्हटलं नाही वाटत. मग हे खूप आहे की बाबा मग तुमचं नाव सेट करताना भले तो 6 नंबर शुक्राचा आहे, तो खूप चांगला आहे, पण हे खूप बघायला पाहिजे आपल्याला की बाबा ते कुठल्या नावावरती सेट करायचं, त्याच्याकडे ते ग्रिडमध्ये नंबर्स आहेत का, ते जास्त झाले तरी त्याचा अँटी इफेक्ट होऊ शकतो. सो माझं मत आहे की हे शक्यतो तुम्ही एखाद्या बेस्ट न्यूमरोलॉजिस्ट कडे जाऊन करा की जेणेकरून ते सेट ना होईल आणि मुलाचं आयुष्य करिअर एका वाटेवरती चेंज होईल. बरोबर. कारण काय असं आहे की जेव्हा प्रोनॉलॉजी नुसतं गुगलवरती सर्च करतात तर समहाऊ सगळीकडे फक्त 6 वापरा असं खूप मिथ आहे ते. तुम्ही काय करा, तुम्ही 6 सगळीकडे डोळे झाकून वापरा, पण त्यांना त्याच्यामधलं सायन्स माहिती नाही की 6चं व्हायब्रेशन खरं चांगलं आहे नाही आहे, किंवा आपण कोणाला तरी त्याला गायडन्स घ्यायला पाहिजे, कोणाचा तरी सल्ला घ्यायला पाहिजे आणि मग ते चेंज करायला पाहिजे. जसं 6 मी मगाशी म्हणत होतो की त्या मुलाचं 6 आल्यानंतर खूप तो आळशी झाला आणि मग त्याला ते कनेक्ट नाही झाला तो 6 नंबर किंवा नाव चेंज केलेलं. सो तेच आहे की ते नाव तुम्हाला फेवरेबल असायला पाहिजे. त्याबरोबर अजून एक आपण म्हणू शकतो की जसं मी म्हटलं की तुमच्याकडे जे मिसिंग नंबर आहेत तुम्ही जर त्याच्यावरती नाव आणलं तर ते तुम्हाला फायदेमंद होईल. जो रिकामी जागा आहे ती तो नंबर तुमची भरून काढायला आणि ती एनर्जी तुम्हाला मिळायला चालू होईल. सो म्हणून नाव सेट करताना मुलाचं मुलीचं तुम्हाला ते बरोबर सूट होतंय का, ते ऍस्ट्रॉलॉजी पण तो नंबर बरोबर येतोय का, की अजून एक मी म्हणेन की ऍस्ट्रो न्यूमरो सायन्स आलंय आजकाल. खूप सुंदर आहे. होतं की आपण दोघांची सांगड घालून जर पहिल्यांदा सगळं सेट केलं तर पुढे काही प्रॉब्लेम्स येणारे आहेत त्याचा मे बी इम्पॅक्ट कमी होईल. करेक्ट. जसं आपण लग्न जवळ होताना गुण बघतो की 34 गुण जुळलेत का, तसं याच्यामध्ये असं आहे की तुमचं चरण कुठलं आहे, कुठल्या ग्रहावरती म्हणजे त्या दिवशीचा ग्रह काय होतं, त्याप्रमाणे तुम्हाला एक अक्षर मिळतं जे ऍस्ट्रोलॉजिकली आणि न्यूमरोलॉजिकली तुम्हाला त्याचा उपयोग करता येऊ शकतो. आणि काय ऍस्ट्रो आणि न्यूमरो, आता आपण ऍस्ट्रो न्यूमरोकडे आलोच आहोत तर त्याच्या बरोबरीला वास्तू पण असते. कारण काय जशी तुम्ही विजिटिंग कार्डची वास्तू करता तिथे पण तेच नियम फॉलो होतात जे नॉर्मल वास्तूमध्ये होतात. सो आपण त्याच्याकडे वळूयात की त्याची सांगड म्हणजे ह्या शास्त्रांची सगळी सांगड घालून एक मुख्य एक तयार झालंय की तुम्ही या 3-4 गोष्टी प्रॉबेबली पाहिलाच पाहिजेत की ह्या 3 गोष्टींचा गायडन्स घेऊन जर तुम्हाला काही नवीन करायचं झालं तर सक्सेसफुल होण्याच्या दिशेने आपली वाटचाल जास्त वेगात होऊ शकते. सो याच्यामध्ये मी एक सांगेल, कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट होण्यासाठी ना एक कॉन्सेप्ट असते ज्याला आपण तंत्र, यंत्र आणि मंत्र म्हणतो. बरोबर. सो तंत्र म्हणजे काय, टेक्निक डेफिनेटली त्या नावामध्येच आहे तंत्र. टेक्निक तुमच्या स्ट्रॅटेजी कशी आहेत, तंत्र कशी आहेत, बरोबर आहे. मंत्र म्हणजे तुम्ही कसे आहात, सेल्फ, तुमचं नेचर कसं आहे, विचार कसे आहेत, तुमचं एनर्जीज कशा आहेत, बरोबर. आणि यंत्र मग ह्याला जसं आपण मगाशी सगळं एक सायंटिफिक लोगो बद्दल बोलत होतो तो म्हणजे यंत्र. सो तंत्र, मंत्र आणि यंत्र जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा तो एक त्रिकोण कंप्लीट होतो आणि कुठली गोष्ट मॅनिफेस्ट होण्यासाठी त्याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त होऊ शकतो. आणि मग हे करताना आपल्याला अजून एक त्याच्यामध्ये ऍड ऑन होऊ शकतं ते म्हणजे वास्तू. सो जसं आता वास्तूमध्ये काय आहे की आपल्या रेग्युलर घरच्या वास्तूमध्ये किंवा ऑफिसच्या वास्तूमध्ये जशा दिशा असतात तसंच हे कार्ड आहे, विजिटिंग कार्ड. कारण ती पण एक छोटीशी का होईना ती स्पेस आहे तुमची, बरोबर आहे. सो त्या स्पेसमध्ये जर का आपण वरती नॉर्थ म्हटलं, इकडे ईस्ट झालं, सो त्याप्रमाणे त्या दिशा अलाईन होतात. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा दिशा अलाईन झाल्यानंतर त्यामध्ये अजून एक खूप सुंदर शास्त्र आहे ते म्हणजे तत्वाज. म्हणजे 5 तत्व आहेत आपली, पंचमहाभूत आहेत, बरोबर आहे. सो पृथ्वीला एक जागा दिली आहे त्या कार्डवरती, वायूला एक जागा दिलेली आहे. जसं आपण आपल्या घरामध्ये म्हणतो ना की एंट्री पूर्व पश्चिम आहे का बाबा, जे आपलं खूप बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असतं की माझं टॉयलेट ह्या दिशेला तर नाहीये किंवा ईशान्येला माझं देवघर येतंय का. सो तसं सिमिलरली या कार्डमध्ये सुद्धा त्या दिशांना महत्व दिलं गेलंय. या कार्डचे आपण 2 भाग करू, वरचा भाग एक आहे, खालचा भाग एक आहे. मग त्या वरच्या भागामध्ये कुठले कलर अपेक्षित आहेत, वरच्या भागामध्ये कुठल्या दिशा आहेत, बरोबर, खालच्या भागामध्ये कुठल्या दिशा आहेत. किंवा जसं समजा एक्झाम्पल की तुमचा ऍड्रेस असेल तर कार्डवरती आपण कुठले कुठले एलिमेंट घेतो, ऍड्रेस आहे, नाव आहे, मोबाईल नंबर आहे, लोगो आहे तुमचा, सर्व्हिसेस आहेत. सो ते सगळं करताना तुमचं नाव कुठे असायला पाहिजे, बरोबर, कुठल्या दिशेला असायला पाहिजे. कारण नाव काय आहे की तुमचं हे नाव नेम फेम सगळीकडे पोहोचलं पाहिजे. मोबाईल नंबर आहे तो तुमचा सगळीकडे स्प्रेड झाला पाहिजे, कानाकोपऱ्यात जायला पाहिजे, बरोबर आहे. जे नाव आहे ते तुमचं फ्रुटफुल किंवा चांगलं किंवा त्याला नेम मिळायला पाहिजे, त्याला फेम मिळायला पाहिजे त्याला. सो त्या दृष्टीनं तुमचं जर का ऍड्रेस आहे तर तो पृथ्वी तत्वामध्ये यायला पाहिजे कारण तो स्टेबल आहे ऍड्रेस. मग त्यामध्ये कलर कुठला वापरायचा. आणि ह्याच्यामध्ये एक खूप सुंदर शास्त्र आहे जे कार्ड मध्ये त्याला आपण म्हणतो गोल्डन रेशो. सो तुमचा कार्डचा जो साईज आहे तो गोल्डन रेशो मध्ये पाहिजे. तुमचा जो लोगो आहे तो गोल्डन रेशो मध्ये पाहिजे. म्हणजे जसं आता ऍपलचा लोगो आहे तो गोल्डन रेशो मध्ये म्हणला गेलाय. सो गोल्डन रेशो म्हणजे काय ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये येऊच आपण, पण आधी आपण हे कार्डचं सायन्स समजून घेऊ. मग ह्याच्यामध्ये जसं मगाशी म्हटलं तसं मग कार्ड करताना त्याचा साईज जसा गोल्डन रेशो मध्ये तसं अजून एक खूप सुंदर शास्त्र आहे म्हणजे पेपर थिकनेस कुठला हवा, बरोबर, त्याचं फोल्डिंग हवं का नको. बऱ्याचदा लोक कार्डवरती आपलं पिक्चर टाकतात, त्याचा अर्थ काय. किंवा बऱ्याचदा मी कार्डचा पेपर खूप टेक्स्चर्ड वापरतो किंवा खूप असं त्याला
काय म्हणतो आपण हँडमेड Handmade असतात, style आहे. मग ते हो, वापरावं textured की आहेत वापरू नये. खूप, हो. खूपदा लोक काय करतात की ते कार्डला कॉर्नर Cut राऊंड करून करत टाकतो. असतात, हो, मग ते असावे की नसावे. हे सगळं सायन्स जसं तुम्ही म्हटलं तसं एकमेकांना निगडीत आहे. म्हणजे एक्झाम्पलसाठी घेऊ की जर एखाद्याचा 2 नंबरनी रूढ आहे किंवा त्याची मुलांक आणि भाग्यांक 2-2 येतोय, तर असा माणूस फेमिनाईन आहे जास्त, इमोशनल आहे हो, जास्त. हो. मग त्या माणसाने परत कार केलं की तो पुन्हा अजून फेमिनिटीकडे हो, जातो. मग तो माणूस अजून जास्त अलाइंड होतो फेमिनाईन एनर्जीकडे, आणि मग तो बरोबर. कदाचित असं होतं की समोरचा माणूस त्याला त्याचा उपयोग घ्यायला लागतो. म्हणजे काय की तो खूप इमोशनल होतो आणि मग त्याचा तोच त्याच्यासाठी तो एक काम म्हणतो आपण एक डिसएडव्हान्टेज होऊन जातं. सो त्यामुळे कार्डचं सायन्स सुद्धा खूप सुंदर आहे की ज्याच्यामध्ये अगदी तुमचा अलाइनमेंट, मग त्यामध्ये हे पण एक खूप सुंदर शास्त्र आहे की ते किती मोठं असावं. म्हणजे समजा मला लोगो वापरायचा आहे, तर मी असंही बघितलं की एखाद्या माणसाचा लोगो त्यांनी अख्ख्या कार्डवर लोगोच ठेवलाय मोठाच्या मोठा. पण मग त्याच्यामध्ये रिव्हर्स पण आहे की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही अति करायला जाता तेव्हा ते निगेटिव्हिटीकडे जातं. म्हणजे तो दाखवायचा प्रयत्न करतो मी किती भारी, मी किती मोठा. सो तसंही नसावं. त्याच्यामुळे त्याच्यात प्रपोर्शन सुद्धा एक शास्त्र आहे की जसं मी म्हटलं की त्याचं अलाइनमेंट आहे, कुठल्या दिशेला काय ठेवावं हे एक शास्त्र आहे, आणि त्याचं प्रपोर्शन सुद्धा एक शास्त्र आहे. त्यामुळे ते जर का तुम्ही प्रॉपर वास्तुशास्त्राप्रमाणे केलं कार्ड आणि ह्या ॲस्ट्रॉ आणि न्यूमरो आणि वास्तूचा जर का सगळ्याचा संगम केला तर तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड सुद्धा खूप जास्त उपयोगी देऊ शकतं. आणि फिजिकल व्हिजिटिंग कार्ड हे अजून तुम्हाला एनर्जी एक्सचेंज करायला मदत करतं. आजकाल डिजिटल कार्ड आलेले आहेत, त्याच्यामध्ये जी पुरातन जी काळ आहे का आपली जी परंपरा आहे की फिजिकल कार्ड देणं, त्यामुळे आपण ऍक्च्युअली समोरच्या माणसाला एक हातात दुसऱ्या हातात कार्ड एनर्जी एक्सचेंज पण होते. सो तसं तुम्ही कार्डची बरोबर. कारण की हा प्रश्न आताच्या ह्याच्यात असा विचारता आज कोण व्हिजिटिंग कार्ड वापरतो, आम्ही तर सगळे ऑनलाईन वापरतो. तर ते ऑनलाईन असताना सुद्धा त्याच्यामध्ये जर हे कार्ड सेट केलेलं जरी ऑनलाईन असेल तरी चालू शकतं का? आता मी म्हणेन की खरं जर का तसं बघितलं तर जसं माझं म्हणणं आहे की कारण सगळंच जे ऑनलाईन ज्या गोष्टी सगळ्या राहू तत्वामध्ये येतात, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे राहू तत्व नाही म्हटलं तरी कुठेतरी इनव्हिजिबल प्लॅनेट आहे तो. सो त्याच्यामुळे मी म्हणेन की जर का खरंच तुम्हाला ऍक्च्युअली ती एनर्जी एक्सचेंज करायची असेल तर तुम्ही फिजिकल कार्डचा उपयोग केला तर जास्त तुम्हाला. पण त्यामध्ये येतं की आता पेपर वेस्टेज करायचा का नाही करायचा. सो तुम्ही त्याला जितकं मिनिमम ठेवता येईल तितकं ठेवू शकता. बाय तर खूप वाटत बसू नका कार्ड सगळ्याला असं करू नका. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तुम्ही कार्ड एक्सचेंज करू शकता. त्यामुळे तुमचा तोही एक भाग होऊ शकतो. आणि आपण जेव्हा एखाद्या मिटिंगला जातो तेव्हा आपण काय साधारण जजमेंट असतं की आपण ते रीड करतो कोण माणूस आहे समोरचा, त्याचा काय बिझनेस आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते एक्सचेंज करू शकता. जसं हे बिझनेस साठी आपण कार्ड आहे तसं काही इंडिव्हिज्युअल साठी पण आपण कार्ड करू शकतो. म्हणजे फक्त बिझनेस वाल्यांनीच कार्ड असं काही जरुरी नाहीये. नाही असं काही नाहीये. एखाद्या इंडिव्हिज्युअलला आपलं कार्ड देणं योग्य वाटलं की माझा फोन नंबर आणि हे मला एक स्वतःची आयडेंटिटी आहे ती, कारण ती एक्सचेंज करता. जसं एक्झाम्पल घ्या की एखाद्याचा बिझनेस नाहीये, त्याला नुसतं आपल्याला ओळख द्यायची आहे की ही ओळख आहे, पण त्या कार्डवरनं अजून एक होऊ शकतं. छान प्रश्न आम्हाला आवडला. आपण त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने हे करू की आता जसं समजा की माझं घर म्हणजे मी फक्त घरी बसून राहते, पण मला हे कार्ड काय करतं तर हे कार्ड तुम्हाला जसं मी म्हटलं बिझनेस ग्रो करायला मदत करतंच, त्याबरोबर मनी स्टेबिलिटी आणण्यासाठी सुद्धा हे काम करतं. प्रॉफिट मार्जिन वाढवून देण्यासाठी सुद्धा हे काम करतं. त्यामुळे तुम्हाला स्टेबिलिटी आणण्यासाठी हे सगळे अलाइन केले. जसं आपण घरामध्ये वास्तू करतो त्याच्यामुळे आपल्या घरामधले सगळ्या एलिमेंट स्टेबल होतात, तसंच हे व्हिजिटिंग कार्डचं तुम्हाला अलाइन करायला काम करू शकतं. मग ते तुमचा बिझनेस असू दे किंवा नसू दे. एक छोटासा असा आला की एक स्त्री आहे की जी हाऊस होल्ड काम आहे तिचं, ती हाऊसवाईफ आहे, पण तिने हे कार्ड समज करून घेतलं आणि तिचं छोटं कुठेतरी बाबा मिशोवरती रिसेलिंग सुरू झालं किंवा कुठल्या तरी बिझनेस अपॉर्च्युनिटी तिला मिळाली आणि त्यातनं पैशाला पैसा लागून एक छोटा काहीतरी तिच्या आयडेंटिटीसाठी ती स्वतः कमवायला लागली. असं नक्की होऊ शकतं. नक्की. जसं मी म्हटलं हे कार्ड तुम्हाला सगळं बॅलन्सिंग करायचं काम करतं आणि त्याबरोबर प्रॉफिट मार्जिन आणि मनी स्टॅबिलिटी आणायला काम करतं. त्यामुळे ते नक्कीच नवीन ओपनिंग पण होऊ शकतात. नवीन ओपनिंग होऊ शकतात. जे शून्य आहे त्याच्यातनं कुठेतरी आपण खूप सुंदर स्वतःच्या आयडेंटिफिकेशन साठी जे काय करतो ते होऊ शकतं. जसं एक खूप छान स्टोरी आहे, कदाचित ती वास्तुकाळ प्रमाणे नाहीये पण सिंपल म्हणून की आपण ती बरीच व्हायरल झाली बघा व्हॉट्सअपवरती की एक कामवाली बाईला एक काम पाहिजे होतं कुठेतरी आणि तिला ते काम मिळत नव्हतं आणि कुठल्या तरी तिच्या मैत्रिणींनी व्हिजिटिंग कार्ड केलं ते इतकं फ्लो झालं की तिला खूप साऱ्या ऑर्डर्स एकदम आल्या म्हणजे तिला ते स्टॉप करावं लागलं. सो तसाही एक अप्रोच आहे. हे आपण सोशलवर आहोत, सो कदाचित त्याचा तुम्ही असाही उपयोग करा की तुम्हाला काम मिळत नाही तर तुम्हाला काम मिळण्यासाठी या व्हिजिटिंग कार्डचा उपयोग करू शकता वेगळ्या लेवलला जाऊन. म्हणजे तेच मला म्हणायचंय की एक स्टॉप झालेली एनर्जी किंवा एक
तरी जिथे कुठे स्टॅग्नंट येते एनर्जी तिला बूस्ट मिळून तुम्ही नवीन कुठेतरी पदार्पण करू शकता. तुमची एनर्जी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी तुम्हाला नवीन ओपनिंग्स मिळू शकतात, तुम्हाला नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात आणि कमवण्याची एक संधी मिळू शकते. तर सगळ्यांनीच खरं तर काही ना काहीतरी याच्यातलं घेणं गरजेचं आहे. ज्यार्थी जे सायन्स आहे त्याला काहीतरी एक प्रमाण आहे. सो असं म्हणतात की आता असं झालंय की तुम्ही काय काय करायचं. बरोबर. तर सामान्यांना पडणारा क्वेश्चन आहे की काय काय करायचं, त्यातला बी स्पेसिफिक आपण काय करू शकतो. बरोबर. सो ह्या प्रश्नामध्ये मी असं म्हणेन की कमीत कमी तुम्ही असं करा की जसं अगदी खूप सुरुवातीला आपण म्हटलं की तुमचा मूलांक नंबर काय आणि भाग्यांक नंबर काय, कमीत कमी तुम्ही तेवढं जरी समजून घेतलं आणि त्याप्रमाणे जर का आपण त्याला अलाइन करत गेलो काही गोष्टी, किंवा मला जसं म्हटलं की अँटी नंबर असेल तर ते कलर घालू नका तुमच्या रोजच्या जीवनामध्ये, किंवा तुमचा एखादा नंबर मिसिंग असेल तर त्याची काही रेमेडी, बेसिक रेमेडी करा. काही दानाच्या रेमेडी आहेत, काही कलर वापरायच्या रेमेडीज आहेत, त्या जरी तुम्ही केल्या आणि तुमचं रेग्युलर आयुष्य जे आहे ते जर का अलाइन करायला मदत केली तर तुम्हाला या सायन्सचा खूप जास्त उपयोग. जसं आपण म्हणतो की हे सायन्स बेसिकली तुमच्या 4 टप्प्यावर काम करतं, 4 वेगळ्या एरियाजवर काम करतं. हेल्थ, वेल्थ, करिअर, आणखीन मनी, बरोबर आहे, किंवा रिलेशनशिप म्हणून आपण त्याला मनी सोबत. सो हे 4 टप्प्यावरती कुठे ना कुठेतरी प्रत्येक माणूस डिस्टर्ब आहे. हेल्थ तरी खराब आहे, किंवा रिलेशनशिप तरी खराब आहे, किंवा आपल्याकडे पैसे टिकत नाहीयेत म्हणा, बरोबर आहे, किंवा करिअर माझं होत नाही, बिझनेस ग्रो होत नाहीये. सो हे सायन्स मेनली तुम्हाला या 4 टप्प्यामध्ये कुठे अडकला असाल तर त्यातनं बाहेर काढण्यासाठी, किंवा तुम्हाला हे सगळं तुमचं अजून एक काय झालं की ह्या सगळ्या आत्ताच्या आपल्या मॉडर्न कल्चरमध्ये आपला वर्क लाईफ बॅलन्सच गडबडलाय. मी सोशल, पर्सनल, फॅमिली हे सगळं गडबड होतंय माझ्या. सो ते तुम्हाला बॅलन्स करायला हे सायन्स मदत करतं. आणि सगळ्यात महत्वाचं खूप म्हणजे की जो म्हटलं मूलांक आणि भाग्यांक, तो जर तुम्ही समजून घेतला आणि त्याचा जर अर्थ समजून घेतला की हा नंबर म्हणजे काय आणि हा नंबर म्हणजे काय, तर मी ह्या युनिव्हर्समध्ये का आलोय. बरोबर. जर का मी 1 नंबर घेऊन आलो तर मला लिडरशिप क्वालिटी, आणि तो माणूस असं होऊ शकतं की नसेलच तर म्हणजे बरेचदा असं होतं की तो जॉबच करतो आणि त्याला त्यातनं सॅटिस्फॅक्शन नाही मिळत आहे. मग त्याला हे कळतं की अरे माझ्यासाठी हे फील्डच नाहीये जॉब, मला बिझनेस करणं हे माझ्यासाठी जास्त योग्य, जेणेकरून माझी ग्रोथ होईल. म्हणजे त्या नंबरला तुम्ही जागायला चालू केलं तर तो नंबर अजून पॉलिश्ड होईल, तो त्याची एनर्जी तुम्हाला द्यायला चालू करेल. त्यामुळे तुमचं जे लाईफ सगळं गडबडलंय, हर्डल्स येत आहेत, ते दूर व्हायला, तुमची लाईफ सेटल व्हायला हे सायन्स तुम्हाला नक्कीच मदत करू शकतं. त्याच्या बरोबरीने असा क्वेश्चन आहे की हल्ली सगळ्या गोष्टी घरच्या घरी अशा झालेल्या आहेत की मीच अभ्यास करतो, मीच 4 पुस्तकं घेऊन येतो आणि मीच माझं करतो, आणि एक प्रोफेशनल न्यूमरोलॉजिस्ट आहेत. या दोन्हीमध्ये आपण प्रेफरन्स कोणाला द्यावा? जो घरच्या घरी करणार आहे ते ट्रायल अँड एरर करू शकतात, पण ते थोडंसं आयुष्याशी खेळल्यासारखं होतं 100%. तर आपण एक व्यवस्थित जो त्याच्यात शिकलेला आहे त्या माणसाचा सल्ला घेणं जास्त योग्य. मी याच्यामध्ये असं म्हणेन की तुम्ही पाहिजे तर काय करा की मी काय करतोय, जसं आपण डॉक्टरकडे जातो आपल्याला काय पूर्ण डॉक्टर की माहिती असायला पाहिजे असं काय नाही, पण मी ही गोळी कशासाठी घेतोय बाबा, जर मला हे 4 रोग आहेत तर ह्याच्यामुळे काय होणार आहे एवढं बेसिक ज्ञान तुम्हाला असेल तर त्याचा इफेक्ट व्हायला लवकर मदत होते. तसंच मी म्हणेन की तुम्हाला जर का खरंच याच्यामध्ये माहिती करून घ्यायची तर तुम्ही थोडंसं शिका, आणि मात्र तुम्ही प्रोफेशनल न्यूमरोलॉजिस्टकडे जाऊन बदल करून घ्या. तुम्ही स्वतः घरच्या घरी गोळी कुठली घ्यायची ते ठरवू नका. म्हणजे त्याचा उपयोग काय होईल की मी हे का करतोय हे तुम्हाला ते थोडंसं बेसिक ज्ञान समजेल, आणि ते तुम्हाला अप्लाय करायला लवकर रिझल्ट मिळतील. कारण मी का करतो हे जर का तुम्हाला समजलं आणि प्रोफेशनल न्यूमरोलॉजिस्टने तुम्हाला त्याला फक्त एक सपोर्ट दिला, आधार दिला, ते सगळं बदलून दिलं किंवा हे काय करायचं, कसं कधी करायचं हे सांगितलं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी अजून म्हणेन की स्वतःच्या स्वतः करण्यापेक्षा तुम्हाला एक कुठल्याही गुरुचा जर सपोर्ट असेल त्यासोबत तर ते कुठलंही सायन्स, म्हणून आपण डॉक्टरकडे का जातो की घरच्या घरी गोळी का घेत नाही, तर तो डॉक्टरची जी एनर्जी आहे, स्पिरिच्युअल एनर्जी, त्याची जी काही ताकद आहे त्या फील्ड मधली ती तो तुम्हाला देतो त्यावेळेस ना, आणि तो एक तुम्हाला आश्वासन देतो की बाबा येस तू बरा होशील बाबा. आणि बऱ्याचदा माझ्या बाबतीत असं होतं की आपण नुसत्या डॉक्टरच्या त्या क्लिनिकमध्ये पाऊल जरी ठेवलं ना की आपल्याला बरं वाटतं, आपण गोळी घेऊ नाही घेऊ तो नंतरचा भाग आहे. तसंच हे सायन्स आहे की हे सायन्स एखाद्या गुरुच्या आज्ञेखाली तुम्ही करायला गेलात की तुम्हाला त्याचे रिझल्ट प्युअर येतील, पॉझिटिव्ह येतील, लवकर येतील, आणि काही गडबडलात तर तो परत गायडन्स तुमच्याकडे आहेच ना परत तो. सो त्यामुळे मी असं म्हणत की स्वतःच्या स्वतः करायला जाऊ नका, कारण हे काही हे तसं नाहीये सायन्स, बरोबर. आणि त्याच्या दृष्टीनं दुसरा अजून एक आहे की तुम्ही काय चुकता आहात किंवा तुम्हाला काय करेक्ट करायचं, किंवा असं मी म्हणेन की एखादी एनर्जी जर का ती तुम्हाला मिळतीये का मिळत नाहीये का काय होते, किंवा त्याच्यात काय बदल करणं अपेक्षित आहे काय तुमचं तुम्हाला कळणार पण नाही. बरोबर. म्हणजे जसं म्हटलं की मी म्हटलं की एखाद्याचे फेवरेबल नंबर 3 आहेत, म्हणजे समजा एक नंबरच्या माणसाचं 3 त्याच्याकडे फेवरेबल नंबर आले, 5, 6 पण आला, 1 पण आला, तर मग मी नक्की कुणावर नाव ठेवावं हे त्याला नाही कळणार. बरोबर. मग समजा त्यांनी म्हटलं की 1 खूप आणि 1 वरच नाव ठेवलं तर त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिझल्ट दिसतील, आणि मग तो म्हणजे अरे हे सायन्सच खराब आहे. सो तुम्ही त्या सायन्सला उलट तुमच्या चुकीच्या
काय म्हणतो आपण की तुमच्या चुकीच्या अभ्यासामुळे चुकीचा रिझल्ट आल्यामुळे तुम्ही ते सायन्स चुकीचं समजू नका. मग तसं होण्याचे चान्सेस खूप जास्त असू शकतात आणि रादर उलट होईल की तुमचा सायन्स उपयोग होण्याच्या ऐवजी तुमचा दुरुपयोग होईल आणि तुम्ही त्याच्यापासून बाजूला जाल उलट. त्यापेक्षा तसं न करता तुम्ही एक प्रोफेशनल सायन्स प्रोफेशनल न्यूमरॉलॉजीचा उपयोग यासाठी घ्या. आणि आपण त्यानंतर येऊयात आपण बेसिक तुमचा लोगो डिझायनिंग कडे, जे तुमचं मास्टर फील्ड आहे आताचं. बरोबर. तर त्याच्यावर आपण येऊयात की लोगो कसा आणि का डिझाईन केला पाहिजे आणि ॲडव्हर्स म्हणजे चुकीचे लोगो आहेत बिझनेसेसचे, त्याला लॉसेस कसे होतात आणि ते चेंज केल्यानंतरचा प्रोग्रेस कसा होतो. आता तुम्ही इतके लोगो केले आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांसाठी कामं केले, इंडिव्हिज्युअलसाठी केलेले आहेत, तर त्याच्यातला अनुभव आम्हाला नक्की. ओके, सो जसं म्हटलं की लोगोशास्त्र जे आहे ते, चला आपण थोडंसं मागे जाऊ, एकदम साधं. आता बघा की आपण बँकेमध्ये अकाउंट काढतो आणि आपण त्याच्यासाठी आपली एक सिग्नेचर आपण डिफाईन करतो, बरोबर. पण जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये तुम्हाला कॅश हवी असेल तेव्हा तुम्ही काय करतात, सिग्नेचर करता चेकवर आणि तो चेक कुणाच्या तरी माणसातर्फे पण आपण पाठवू शकतो आणि तो कॅशियर ती सिग्नेचर चेक करतो आणि त्या माणसाला कॅश देतो. म्हणजे काय की ही सिग्नेचर तुमचं नाव तुम्हाला तो रिप्लेस केलं त्यांनी, तुम्हाला स्वतः पर्सनली जायची बँकेमध्ये गरज नाही पडत. तसंच हा लोगो काय करतो की तुमच्या एनर्जीला, तुमच्या आयडेंटिटीला तो रिप्लेस करतो तात्पुरतं. म्हणजे काय होतं की जर का मी माझं नुसती कंपनी फॉर्म केली पण लोगोच नाही केला तर त्या केसमध्ये तुम्हालाच ॲज अ पर्सन म्हणून सगळीकडे पळत बसावं लागतं मग तुमची आयडेंटिटी घेऊन जाण्यासाठी. पण मी जर त्याचा एक सायंटिफिक पद्धतीने लोगो केला तर तो लोगो काय करतो की तुमची बिझनेस ग्रो करायला खूप मदत करतो, तुम्हाला तो रिप्लेस करतो आणि रिप्लेस केल्यानंतर काय होतं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जायची गरज नाही. आणि प्लस आता समजा की एक्झाम्पल की जसं आपण घरामध्ये एखादं यंत्र वापरतो, वास्तू यंत्र वापरतो, श्रीयंत्र तर खूप सुंदर आहे, आपण ते का वापरतो तर आपला घरामधला पॉझिटिव्ह ऑरा व्हावा, निगेटिव्हिटी दूर व्हावी. सो सायंटिफिक लोगोला सुद्धा आम्ही ऍक्च्युअल आमच्या भाषेमध्ये जरी तो सायंटिफिक म्हणत असतो तर त्याला आपण एक यंत्र म्हणून काम करतो. सो तो यंत्र म्हणून का काम करतो तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या एनर्जी तुम्हाला हव्या आहेत त्या समजून घेऊन आणि तुमचा जे मी मगाशी म्हटलं की हे 4 हर्डल पॉइंट्स आहेत आपले की हेल्थ खराब आहे का, वेल्थ खराब आहे का, तर कुठलाही लोगो हा तुमच्या ह्या 4ही भागांवरती काम करतो. म्हणजे तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलात की बाबा माझा चुकीचा लोगो असेल तर त्या माणसाला मायग्रेन होत असतो पण त्याला ते कळत नाही की अरे माझा मायग्रेन का होतोय, तो कदाचित चुकीच्या लोगोमध्ये एलिमेंट आल्यामुळे सुद्धा त्याला मायग्रेन होत असतो. किंवा मला स्पॉन्डिलायसिसचा आजार आहे तर ते व्हाईस वर्सा पण असतं. तुमच्याकडे जर स्पॉन्डिलायसिस जर ऑलरेडी असेल आणि तुम्ही जर एखाद्याकडनं नॉन सायंटिफिक माणसाकडनं लोगो केला तर त्या लोगोमध्ये त्या एनर्जीज ऑटोमॅटिक येतात बाय डिफॉल्ट, म्हणजे ते व्हाईस वर्सा आहे. सो त्यामुळे हे हेल्थवरती पण काम करतं. किंवा काही काही वेळेला चुकीच्या लोगोमुळे पैसे अडकून राहतात. बऱ्याचदा असं होतं की मला पैसे मागता येत नाहीत क्लायंटकडे, असं होतं. किंवा माझ्याकडे एम्प्लॉईज टिकत नाहीत असा प्रॉब्लेम असतो. किंवा मला बऱ्याचदा असं होतं की बाबा मला नक्की माझी ग्रोथ कुठे खुंटली हे कळत नाही, फोकस येत नाही माझ्या कामामध्ये, कम्युनिकेशन करता येत नाही. सो हे जे सगळे आपल्या एखाद्या बिझनेसमॅनचे डे टू डे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या चुकीच्या लोगोमुळे असल्यामुळे पण होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात. सो त्यामुळे काय होतं की चुकीचा लोगो तुमच्या हेल्थवरती पण काम करतो, वेल्थवरती पण काम करतो. किंवा रिलेशनशिप एक्झाम्पल घेऊ आपण, तिथे आता कलर थेरपी आपण बघितली मगाशी. आता माझ्या डेट ऑफ बर्थमध्ये एक कलर खूप आहे, मी अननोइंगली लाल कलर लोगो मध्ये खूप वापरलाय किंवा कार्डच मी लाल कलरचं केलंय, तर काय होतं की मग अशा माणसाचे रिलेशनशिप खूप खराब असतात. तो अचानक राग येतो त्याला, तो एम्प्लॉईला चिडून बोलतो, मग हे सगळं त्याला कळत नाही की अरे हे का होतंय. पण ते ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टींमुळे ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणून हा सायंटिफिक लोगो काय करतो, तुमच्या 4 पॅरामीटर्स वरती काम करतो. हेल्थ तुमची खराब असेल तर ती अजून बेटरमेंट कडे कशी घेऊन जाता येईल, ती खराब अजून कशी नाही होणार, किंवा त्यातले काय एलिमेंट असेल तर, किंवा असं येऊ शकतं की आपण असं म्हणू शकतो की आपण प्रत्येक जण 2 भागामध्ये डिवाइड झालेलो आहोत. अर्ध नारी नटेश्वर जे म्हणतो आपण, एक फेमिनाईन एनर्जी आणि एक मस्क्युलिन एनर्जी आहे. सो बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की काही मेल लोक हे फेमिनाईन सारखे असतात त्यांचं नेचर, आणि मग त्यांच्या लोगोमध्ये पण जर फेमिनाईन एनर्जी जास्त झाल्या तर ते कदाचित वेगळ्या वाटेवरती ते काम करू लागतात. मग हा लोगो तुम्हाला ते बॅलन्स करण्यासाठी सुद्धा मदत करतो की तुम्ही जर फेमिनाईन नेचर जास्त असाल तर रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं, म्हणजे लोगोमध्ये मस्क्युलाइन एलिमेंट जास्त वापरायचे, आणि जर मस्क्युलाइन असाल तर फेमिनाईन करा त्याला. म्हणजे काय होतं की जसं मी मगाशी म्हटलं की एखाद्या माणसाचे डेट ऑफ बर्थ पण 2 आहे, आणि कर्व शेप्स पण खूप वापर, कर्व शेप्स हे फेमिनाईन एनर्जी, तर त्याच्याकडे काय होतं की तो पैसे मागू नाही शकत. सो असे सगळे प्रॉब्लेम्स हे फक्त हा लोगोमध्ये बदलाव केल्यामुळं किंवा हा सायंटिफिक रित्या डेव्हलप केल्यामुळं
तुमचं बॅलन्स होण्यासाठी मदत होते. मग मी काय करतो, तर मी आयदर तुमचा एक्झिस्टिंग लोगो असेल, तुम्ही म्हणाल की हा प्रश्न बऱ्याचदा लोकांचा येतो की माझा लोगो मी 10 वर्ष वापरतोय, 8 वर्ष वापरतोय, 2 वर्ष वापरतोय, तुम्ही ऑर्डिनरी वर्ष त्याच्यावर गेले तर मी काय करू. सो त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो सगळ्यात पहिले की तो लोगो किती एनर्जेटिक आहे हे खूप, तुम्ही 10 वर्ष वापरा, 2 वर्ष वापरा किंवा आत्ताच केलेला असू दे, तो एनर्जेटिक किती आहे, तो पॉझिटिव्ह किती आणि निगेटिव्ह किती आहे, आणि तो तुमच्या थॉटला अलाइन केलेला आहे का. जर तो अलाइन असेल तर उत्तम आहे, पण तो अलाइन नसेल तर तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट देईल, तर तो तुम्ही बदलणं गरजेचं आहे, मग तो कितीही जुना असू दे. किंवा त्याच्यामध्ये अजून एक मी सांगू शकेन की कुठलीही एनर्जीला काही बेसिक आपल्याला काही त्याला एक वेळ दिलाय. जसं आपण म्हणू की एखादा मी शर्ट जर का नवीन घातला तर तो एक 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षात तो खराब होईल, फाटेल किंवा जीर्ण होईल. तसंच प्रत्येक एनर्जीला एक वेळ दिलाय, तसं लोगोला एक एनर्जी दिली, तो म्हणजे तुमचा तो लोगो 8 ते 10 वर्षच तुम्ही वापरा. 8 वर्षानंतर तो शक्यतो चेंज केलेलं कधीही चांगलं. कारण की असं नाही की मी सायंटिफिक केलं म्हणून तुम्ही वर्षानुवर्ष तोच वापरायचा का, तर तसंही नियम नाहीये. कारण तो लोगो तुम्ही तुमच्या त्यावेळेसच्या एनर्जी प्रमाणे डिझाईन केला असतो. 8 वर्षामध्ये तुमचे प्रोडक्ट्स बदलतात, व्हॅल्यूज बदलतात, व्हिजन बदलतं, मिशन बदलतं. सो तुम्ही परत त्या व्हिजन मिशनला अलाइन करा, तुमच्या थॉट्सला अलाइन करा, तुमच्या पुढच्या 8 वर्षाच्या प्रोग्रेसला तो अलाइन करा, असा नियम आहे. मग सायंटिफिक लोगो जसं तुम्ही म्हटलात की तो करतो काय, तर सगळ्यात पहिले मी म्हणेन की तो तुम्हाला रिप्लेस करतो, तुम्हाला ग्रोथ करण्यासाठी, तुम्हाला एक्सपांड करायला मदत करतो, तुमच्याकडे एम्प्लॉईज टिकायला मदत करतो, तुमच्याकडे पैसे साठवायला मदत करतो, तुम्हाला फोकस मिळवून द्यायला मदत करतो, तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स वाढवायला मदत करतो. म्हणजे असे खूप त्याचे फायदे आहेत. म्हणजे असं हे बेसिक जे महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला आता सांगितलं. बरोबर. म्हणजे मला आता तुम्ही बोलल्यानंतर आठवलं की मर्सिडीजने असे वेळोवेळी एक लोगो चेंज करत आतापर्यंत, किंवा ऑडीनी पण केलेले. ऑडीनी पण आता रिसेंटली ह्यांचा चेंज झाला, महिंद्रा अँड महिंद्रा, बरोबर आहे. त्यामुळे तो काही ना काहीतरी थोडे बदल करतात ते लोक. अगदी जो मी 1940चा लोगो आता वापरते अशी कुठलीच कंपनी तुम्हाला सापडणार नाही. बरोबर. त्याच्यामध्ये एक असं येतं की आता ऑनलाईन AI टूल्समुळे लोगो घरच्या घरी लोक तयार करतात, खूप सोपं झालंय. तर सायंटिफिक लोगो डिझायनिंग आणि लोगो डिझायनिंग याच्यामधला बेसिक फरक हा पण खूप छान आहे. कारण की मार्केटमध्ये ग्राफिक डिझायनर पण भरपूर आहेत, भले ते चांगला अगदी NIDN सारख्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं कोर्स केलेले सुद्धा लोक आहेत. मी असं नाही म्हणत की त्यांना ग्राफिकचं नॉलेज खूप सुंदर आहे, पण सायंटिफिक आणि ग्राफिक मध्ये फरक हाच आहे की इथे सायन्स इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की ह्याच्यामध्ये न्यूमरोलॉजी आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, कलर थेरपी आहे, तत्वाज आहेत. सो याला आपण असं करू शकतो की आतापर्यंत तत्वाजवर आपण जास्त नाही बोललो, बरोबर. सो तत्वाजमध्ये पंचतत्व आहेत. सो तुम्ही जेव्हा बर्थ तुमची होते तेव्हा तुम्ही एका तत्वाशी कनेक्टेड असता, बरोबर. आणि तुमचं एक बिझनेसचं एक तत्व असतं. म्हणजे एक्झाम्पल घेऊ की तुम्ही जर का पाण्याशी निगडीत व्यवसाय करत आहात, म्हणजे पाणी विकताय किंवा एखादं केमिकल विकताय किंवा दूध विकताय, तर तुम्ही वॉटर एलिमेंटशी कनेक्टेड आहात. सो जेव्हा आपण सायंटिफिक लोगो करतो तेव्हा त्याच्यामध्ये जे फॉर्म्स आपण वापरतो, तो बेसिक आपल्याला जे लहानपणी शिकलो, चौकोन आहे, त्रिकोण आहे, सर्कल आहे, रेक्टँगल आहे, पंचकोन, षटकोन, जे काही फॉर्म्स आहेत, तर त्या प्रत्येक फॉर्मला एक तत्वाशी कनेक्ट केलं गेलं आहे. सो तुमचा जो बिझनेस आहे आणि तुमचं जे जन्मतत्व आहे त्याला जर तुम्ही अलाइंड ग्राफिक फॉर्म घेतला तर तो तुम्हाला जास्त ग्रोथ करायला मदत करेल. म्हणजे एक्झाम्पल घेऊ की जर का मी षटकोन वापरला, सो आपण षटकोन म्हणजे काय, तर आपण ज्याला मधमाशाच्या पोळ्याच्या शेपशी कनेक्ट करतो, हनीकोमशी कनेक्ट करतो, बरोबर. सो मधमाशाचं काम काय आहे की जुळवून राहणं, नेटवर्किंग त्यांचं खूप स्ट्रॉंग असतं, बरोबर आहे. म्हणजे काय, तर षटकोनाचा शेप जर तुमच्या लोगोमध्ये असेल आणि तुम्ही जर नेटवर्कमध्ये वीक असाल किंवा तुमचा बिझनेस नेटवर्कशी कनेक्टेड असेल तर तुम्ही षटकोन शेप वापरा. सो असं तुमचा गरज काय आहे, तुमचं तत्व काय आहे आणि तुम्ही कशामध्ये तुम्हाला ती गरज आहे त्याप्रमाणे शेप वापरायला पासून सुरुवात होते. मग हे ग्राफिक डिझायनरला माहिती नसतं, कारण त्याला फक्त शेप माहिती आहेत, पण ते शेप मी हाच शेप का वापरतोय, चांगला दिसतोय म्हणून नाही, तर मला कुठली गरज आहे आणि त्या तत्वाप्रमाणे जर मी तो शेप वापरला तर तो तुम्हाला अलाइन करतो. सो तिथे सगळ्यात पहिले काम चालू होतं. मग त्याच्यानंतर येतं की तुमचे कलर्स कुठले आहेत. जसं मी म्हटलं की इंडस्ट्री वाईज कलर्स आहेत. मी जर म्हणजे इंटेलेक्च्युअल काही बिझनेसमध्ये असेल, टेक्नॉलॉजीमध्ये असेल तर मी ब्ल्यू कलर वापरेन, डार्क ब्ल्यू कलर वापरेन ऍज अ ग्राफिक डिझायनर पर्स्पेक्टिव्ह. पण जर मी 8 नि रूढ असेल किंवा 1 नि रूढ असेल तर मला तो अँटी असेल कलर, तर मग मी तो नाही वापरू शकत, भले मी टेक्नॉलॉजीमध्ये असेल. सो तिथे मग तुम्हाला हे सायन्स कलरमध्ये पण मदत करतं. त्याच्यानंतर खूप सुंदर आहेत की जसं आपण लाईन्स वापरतो, डॉट्स वापरतो, अँगल्स वापरतो, तर ते हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते सायन्सशी कनेक्टेड आहेत. लाईन्स मी कधी वापराव्या, उभ्या लाईन्स कधी वापराव्या, आडव्या लाईन्स कधी वापराव्या, वेव्ही लाईन्स कधी वापराव्या. अगदी सोपं म्हटलं तर बघा आता डॉक्टरांचा एक नवीन सिम्बल सगळीकडे आलाय, तो अशी टी सारखा शेप आणि साप अशी जातात. सो ऍक्च्युअल सायंटिफिक दृष्टीने बघितलं तर तो लोगो खूप क्रिटिकल लोगो आहे. सो तसं काही शेप्स आहेत की आपण आर जो आपला नवीन फॉर्म झाला, रुपीचा जो नवीन आर आला, सो तसं बघितलं तर सायंटिफिकली तो आपल्याला खूप काही प्रॉफिट देणारा शेप नाही म्हणतो आपण. सो असं आहे की ग्राफिक काय सांगतं की ग्राफिक दिसायला खूप छान सांगतं, पण सायंटिफिक तुम्हाला त्याची खरंच गरज आहे का, ते तुम्हाला अप्लाय होतंय का, ते बॅलन्स करतंय का, ते तुम्हाला ग्रोथ देतंय का, किंवा तुमच्यामध्ये जे
रिक्त आहे ते तुम्हाला भरून काढण्यासाठी मदत करतंय का, आणि मेन म्हणजे बॅलन्स करायला जर हे सायन्स आलं तर मग इथे आपल्याला बरोबर ती ग्रे लाईन येते मध्ये की मग मी ग्राफिकल वेनी जायचं का मी स्पिरिच्युअल वेनी सायंटिफिक वेनी जायचं. सो इथे हा खूप मोठा बदल आपल्याला दिसतो. सो मी तर रेकमेंड करेन की ग्राफिक पेक्षा कधी सायंटिफिकचं पारडं नेहमी जडच राहील. आणि दुसरं एक असतं की लोकांचा भ्रम काय झालाय की मी खूप साऱ्या गोष्टी टाकल्या तर माझा लोगो खूप छान होईल, मला हे पण पाहिजे ते पण दाखवायचं, मी हे पण करतो ते पण करतो, ते इकडे सायंटिफिक मध्ये कम्प्लिटली डिनाय करतं. कारण की इथे काम इथे खूप सुंदर सायन्स आहे की जितकं सिम्पल तितकं जास्त चांगलं, जितकं तुमचे थॉट प्रोसेस खूप क्लिअर आहे, क्लीन आहे, तुम्हाला पाथ खूप चांगले मिळणार. सो सायंटिफिक गोष्टी तुम्हाला ह्याही बाबतीत गाईड करतं आणि त्यामुळे तुमचा जर्नी खूप स्मूथ होतो. हर्डल्स येणारच आहेत पण त्या हर्डल्सला सोल्युशन पण मिळतं आणि त्या हर्डल्स लवकर निघून पण जातात. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कमी करण्याचं सायन्स हे तुमच्यासाठी मदत करतं. कारण काय कुठेच आपण म्हणत नाही की 100% सगळ्या गोष्टी होतात. कोणी 100% परफेक्ट नाही. प्रत्येक माणूस काही ना काहीतरी स्वतःच कॅरी करतो, त्याच्यावर पण ते खूप डिपेंड आहेत. पण आपण हे सायन्स डेव्हलप झालंय तर त्याचा पुरेपूर वापर करून नक्कीच करायला पाहिजे आणि आपण ग्रो व्हायला पाहिजे. हो, खरं सगळ्यांना मी तेच म्हणेन की आपल्या व्ह्युअर्सना की इतक्या दिवसामध्ये आपल्याला सायन्स माहिती नव्हतं पण आता फॉर्च्युनेटली आपल्या लॉकडाऊनमुळे ते सगळ्यांकडे हे सायन्स म्हणजे युट्यूब आणि याच्याद्वारे खूप ठिकाणी आपण पोहोचलो. तर लोकांनी नक्कीच त्याचा उपयोग करून घ्या या सायन्सचा आणि आपलं लाईफ पूर्ण बॅलन्स करायचा मदत करा, तुमची ग्रोथ करण्यासाठी मदत करा आणि जे विकर पॉईंट्स आहेत त्याला स्ट्रॉंगर करा. आणि इथून पुढे कसं झालं कलियुग असल्यामुळे तुमचं लाईफ असंही प्रत्येकाचं खूप हजार्डस होत चाललंय. अशा काही मार्केट म्हणजे आपण म्हणतो नेचरमध्ये काही गोष्टी घडतात, जसं आत्ताचं वर्ष सुद्धा 9 नंबर आहे, मंगळ आहे. सो त्यामुळे जर तुम्ही या सायन्सचा तुमच्या ग्रोथसाठी उपयोग केला, हे सगळं समजण्यासाठी जरी उपयोग केला की नक्की माझ्या आयुष्यात गडबड कुठे आहे आणि त्याच्यासाठी मी हे सायन्स उपयोगी करू शकलो तर नक्कीच आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणजे मी म्हणेल की प्रत्येक बिझनेसमॅननी किंवा ज्यांच्या मनामध्ये हे थॉट आहेत की मला पुढे जायचं आणि मला काही गोष्टी मध्ये येत आहेत तर ऍटलिस्ट काही नाही तरी या 4-5 गोष्टींचं अनालिसिस तरी करून घेणं गरजेचं आहे. पुढे तुम्ही ऍक्शन घ्यायची की नाही हा तुमचा थॉट राहील. राईट. आणि अजून एक मी म्हणेन की माझ्या एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये एक झालं की ज्यांना ऍक्च्युअल जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट घडणार असेल तर तो योग तुमच्या ह्याच्यात आपोआप जळवून पण येतो, तुम्ही आपोआप त्या स्पिरिच्युअल गोष्टींना अलाइंड व्हायला चालू होतं किंवा तुमच्या आयुष्यात एखादा मेंटर आपोआप येतो. मग तुम्ही जर युनिव्हर्सकडे मागलं किंवा खरं मागितलं किंवा खरंच मला एखादी ही एनर्जी कनेक्ट करून दे तर तो एक चांगला मेंटर तुम्हाला आपोआप कनेक्ट करून युनिव्हर्स देतो. सो हे सायन्स त्याच्यासाठी पण उपयोग होऊ शकतो की तुमच्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, तुम्हाला आयुष्यामध्ये हव्या आहेत की मला बंगला हवाय, गाडी हवाय, गोष्ट मॅनिफेस्ट करायला हे सायन्स म्हणजे लोगो सुद्धा जसं मी मगाशी म्हटलं की जे तंत्र मंत्र यंत्र कॉन्शियस सांगितली तर तो यंत्र हे आपण वापरलं तर मॅनिफेस्ट करायला हा लोगो सुद्धा खूप चांगलं काम करतो. किंवा हे सगळं जे सायन्स आहे, न्यूमरोलॉजी आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, बरोबर आहे, वास्तू आहे किंवा अजून रेमेडीज आहेत, त्या सगळ्या तुम्हाला मॅनिफेस्ट करायला खूप चांगलं मदत करतात असं आहे. ओके. आणि सगळ्यांनी ॲक्च्युली आता कसं आहे की हे तुम्ही सांगितलं आता तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला हे बरेच लोक असतील तर तुम्ही ते पण सांगा की तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं. कारण काय पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कॉल येतील तर तुमचे कॉल डिटेल्स आणि हे नक्की त्याच्यामध्ये आम्ही टाकू की जे तुम्हाला कॉल करतील. कारण काय हे सायन्स सगळ्यांनी यूज करावं आणि खरंच आपला एक नवीन मार्ग ओपन करावा आणि आपण एक चांगलं आयुष्य जगावं प्रत्येकाने, हे नक्कीच त्याच्यामध्ये येतं. सो स्पिरिच्युअल म्हणजे एक नुसता साधं ग्राफिक डिझायनिंग च्या क्षेत्राकडे असून तुम्ही स्पिरिच्युअल वेनी ते ग्रो करणं हा पण एक नवीन वेगळा एक्सपिरियन्स आहे की आपण कनेक्शन कसं तुम्ही बनवलं, ते कनेक्ट म्हणजे मेंटर्स पण कनेक्ट कसे झाले, त्या कुठल्या तरी एका झोनमधनं तुम्ही पूर्ण बदललात आणि त्याचा एका चांगल्या गोष्टीसाठी आणि समाजाच्या भल्यासाठी जरी पैसे घेऊन करत असलं तरी, कारण काय एनर्जी एक्सचेंज सगळीकडेच असते. सो नक्की करा. म्हणजे लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ह्या गोष्टी अचीव कराव्यात. त्यांना गोल आहे प्रत्येकाला, ते नक्की अचीव करता येईल त्यांना. तुमच्याशी सर गप्पा मारून खरे आपण अजून 1 तासभर नक्की गप्पा मारू शकतो, एंड नाहीये. अजून 4-5 पॉइंट निघतील की आपण त्याच्यावर गप्पा मारायला पाहिजे. पण सगळ्यांना कसं आहे की वेळेचं बंधन आहे, आपण लेंदी करू शकत नाही काही गोष्टी. तर आपण ग्रॅटिट्यूड देऊयात आणि पुन्हा आपल्या गुरूंना स्मरण करूयात की एवढी चांगली पॉडकास्ट आपण प्रेक्षकांसमोर आणली. बरं, एक असं फक्त विचारायचं राहिलं मला की ना आपण एवढं बोललो, आपल्या प्रेक्षकांना एक छोटीशी रेमेडी देऊ शकता? हो चालेल. कुठल्यावरती देऊयात? कशावर? अगदी बेसिक असलं तरी चालेल की बाबा माझ्याकडे ना पैसा टिकत नाहीये. ठीक आहे, चला. सो मी खूप सुंदर एक रेमेडी देतो पैसा टिकत नसेल तर त्याच्यावरती.
आपण एक छोटीशी रेमेडी करूयात ज्याच्यामध्ये आपण सगळे घरी राहतोच, बरोबर आहे. ऍक्च्युअली प्रत्येक गृहिणी रांगोळी काढतात सणाला, बरोबर आहे. पण आपल्याला थोडंसं यात बदल करायचा, कारण आपण काय होतं आजकाल मी बघितले बऱ्याचशा एका कोपऱ्यात फक्त रांगोळी असते. सो तसं नाही करायचं, कारण रांगोळी ही काय करते की तुमचा घरामध्ये येणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याची निगेटिव्ह एनर्जी स्टॉप करायचं काम ती रांगोळी करत असते. ही खूप जुनी आपल्या वैदिक रेमेडी म्हणून आपण वापरतो, पण मॉडर्न जमान्यामध्ये ती लोकांपर्यंत पोहोचली नाही म्हणून आपण. सो गृहिणींनी काय करायचंय, रोज रांगोळी काढताना ती दरवाजाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत कम्प्लीट काढायची. म्हणजे तुम्ही जर का लाईन्स 2 काढा, त्याच्यावर फुलं काढा, व्हाईट रांगोळी काढा, त्याला फक्त हळदी कुंकू व्हा, पुष्कळ झालं. म्हणजे अशी काही खूप क्रिएटिव्ह खूप मोठी पाहिजे अशी काही गरज नाहीये. सो तुम्ही फक्त पूर्ण तो उंबरा तुमचा कव्हर करायचा आहे, उंबऱ्याच्या बाहेर जो चौकोन आहे तो उंबऱ्याचा पूर्ण तो एरिया कव्हर झाला पाहिजे. हा त्याच्यामधला एक रूल आहे. आणि शक्यतो ही रांगोळी दररोज बदलली तर अजून उत्तम, कारण त्या दिवसामध्ये जी काही बाहेरून आपण येतो, इव्हन बाहेरचाच माणूस यायला पाहिजे असं काही नाही. आपणही गावभर फिरून जेव्हा घरी येतो तेव्हा तो ऑरा डिस्टर्ब झालेला असतो आपला, त्यामुळे आपल्या घरात चिडचिड होते. सो ते जर तुम्ही रोजच्या रोज बदलली तर तो एक उत्तम नियम आहे. दुसरं करा, जेव्हा सणासुदीला आपण काही एखादं उत्तम कार्य आपल्या घरी असतं, लग्न कार्य आहे किंवा अजून काय, आता जसं आता पाडवा झाला, गुढीपाडवा झाला, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही काय करा, ऍक्च्युअल फुलांचं तोरण लावा. ही खोटी तोरणं अजिबात घराला लावू नये, कारण ते काय करतात, तुम्ही ती लावून ठेवता आणि ते निगेटिव्ह एनर्जी स्टोअर करतात तिथे. सो खोटी तोरणं असतील तर काढून टाका आणि रेग्युलर फुलांची तोरणं लावा, ज्याच्यामध्ये आंब्याची पानं आणि आपण जी फुलांची लावतो. पण ती अजून एक लोकांचा खूप चुकीचा असतो की ती लावायची पाडव्याला, तर दुसरा पाडवा उजडला तरी ती तशीच असतात. सो तसं नाही करायचं, कारण ती निगेटिव्ह एनर्जी तुमची अजून डिस्टर्ब होते, स्टोअर होते. सो तुम्हाला ती मॅक्सिमम 2 दिवसामध्ये ती काढून टाका, ती तोरण तुम्ही लावलेले घरातले. सो त्याच्यामुळे काय होईल, एकतर घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येणं कमी होऊन जाईल, तो एक हे होईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करा की दर काही दिवसांनी तुमचं घर पोछा मारून घ्या, म्हणजे क्लीन करा. मग त्याच्यामध्ये तुम्ही मीठ आपलं टाकतो ते टाकलं, त्याच्याला हळद टाका, बरोबर, तुरटी थोडीशी टाका, हिंग टाका. त्यांनी काय होईल, ते तुमचं पूर्ण घर क्लीन होत राहील. आणि अजून एक करू शकतो आपण, बऱ्याचदा आपण बघा कधी कधी आपण दुःखी असलो की स्नान करतो, कधी कधी पाण्याखाली जातो. सो बऱ्याचदा असं करू शकतो, कारण आजकाल निगेटिव्ह एनर्जी आपला ऑरा खूप डिस्टर्ब असतो. तर दर काही दिवसांनी आपण मीठ घ्यायचं, आपलं रेग्युलर जे आपण खाण्यामध्ये मीठ वापरतो ते पूर्ण अंगाला चोळायचं, मात्र आंघोळ करायच्या आधी स्क्रबिंग करायचं. आणि 1-2 मिनिटांनी पूर्ण तुम्ही गरम पाण्याने किंवा जे काय तुम्ही स्नान करता त्यातनी तुम्ही स्नान करू शकता. सो त्याच्यामुळे काय होईल की तुमचा ऑरा जर क्लीन झाला तर काय होईल, एकतर सगळ्या घरातल्या सगळ्याच लोकांचा ऑरा क्लीन होईल, प्लस घरातला ऑरा पण क्लीन होईल. आणि त्याच्यामुळे काय होईल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरच्या चिडचिडी कमी होतील, किंवा तुम्हाला चिडचिड कमी झाली की मार्ग सापडेल की तुम्हाला आपोआप काही ना काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये मिळायला चालू, आणि त्यात तुमचं आपोआपच मग पुढे जर्नी आहेच आपली सुंदर व्हायला. कारण जिथे राहतोय ते जर क्लीन असेल आणि स्वतः आपला ऑरा क्लीन असेल तर माणूस इतका सुंदर देवानी बनवला की त्याला सगळी बुद्धी दिली, पण ती पॉझिटिव्ह एनर्जी असेल, पॉवरफुल असेल, तर ते तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तर आपोआपच उत्तर तुमच्याकडे होऊन जातात. सो इतकं सोपं तुम्ही जरी रोज केलं, अगदी खूपच छान आणि खूप सोपा, रोज करण्यासारखा, आणि कुठलेही जास्त रेमेडीसाठी पैसे न खर्च करता होणारे हे सगळ्या छोटे छोटे उपाय आहेत. आणि हे सांगितल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. कारण काय असं छोटं छोटं ना, म्हणजे आपण म्हणतो की आजीबाईच्या बटव्यामधले जे काही गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या असतात, पण इम्पॅक्ट खूप मोठे असतात. अशा आपली इंडियन जी काय मायथॉलॉजी काय, इंडियन जी काय स्पिरिच्युअल, ते खूप जुनं आहे. जसं मी म्हटलं तर रांगोळी आहे किंवा आपण तोरण लावतो, ते खूप जुनं आहे. पण ते परंपरागत ते माणसं विसरून गेली. मॉडर्न एज मध्ये काही गोष्टी विसरत चालल्या. ते जर आपण मागे गेलो पुरातन काळामध्ये, तर आपण नक्कीच या स्पिरिच्युअल सायन्सला अजून उपयोग घेऊ शकतो चांगला. राईट. आता आपण ग्रॅटिट्यूड देऊयात आणि या पॉडकास्टची सांगता करूयात. हो, चालेल. ग्रॅटिट्यूड.